तर अशी एक अनकंट्रोल्ड किंवा ॲबनॉर्मल सेल्युलर ग्रोथ होते, गाठ निर्माण होते. तो जो पार्ट असतो बॉडीमध्येच असतो. आपण जर काही चुकीचं खाल्लं किंवा चायनीज वगैरे जंक फूड जास्त खाल्लं तर मग तो अपेंडिक्सचा त्रास होतो किंवा पाणी नाही पिलं तर मग तो मुतखडा होतो. त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा असंच असतं का? म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असतो का ऑलरेडी बॉडीमध्ये? शी कॅन लीड अन ॲब्सोल्युटली नॉर्मल लाईफ जस्ट लाईक शी डिड बिफोर द सर्जरी. ठीक आहे, बट येस, इफ यू से देर वुड बी अ चेंज, सो देर वुड बी अ चेंज, बट मोर ऑर लेस काही थोडाफार सिमेट्रीमध्ये चेंज असतो. पण जेव्हा रिकन्स्ट्रक्शन सर्जरी असते मग ती सर्जरी किंवा त्या उपचारांनंतर आपल्या शरीरामध्ये काही बदल किंवा फरक जाणवतो का? किंवा आपल्या शरीराचं काही स्वरूप बदलतं असं काही होतं का या ट्रीटमेंट्स नंतर? अँड वन्स दिस एव्हरीथिंग इज पुट इन टू पर्स्पेक्टिव्ह, ठीक आहे, देन मोस्ट ऑफ द पेशंट्स आय थिंक सेटल डाऊन. नॉर्मली इन माय प्रॅक्टिस ह्याची हे जे आहे ना हे फार कमी जाणवतं खरं तर. एकदा डायग्नोज झालं की पेशंट ॲक्च्युली बिकम्स व्हॉट आय फील इज दे आर the humans are very very resilient. नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. एक्सपर्ट टच या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय बराच महत्त्वाचा आहे. आपण आज बोलणार आहोत ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात. आपण नेहमी पाहतो काही महिलांमध्ये काखेमध्ये गाठ येते किंवा छातीमध्ये हलकंसं दुखतं. आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो, पण तो ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा असू शकतो. बरं, आपण जर इग्नोर करतो, टाळाटाळ करतो, डॉक्टरांचा सल्ला घेत नाही तर तो ब्रेस्ट कॅन्सर वाढून त्याचे परिणाम बरेच गंभीर होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, त्या रिपोर्टनुसार भारतामध्ये दरवर्षी 1.78 लाख महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतोय आणि त्यासाठी त्याची जनजागृती करणं बरंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आज कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टर पुष्पक चिरमाडे सर आहेत. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर पुष्पक चिरमाडे हे अडल्ट आणि पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एक सुपर स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी आशियामधील प्रसिद्ध बीजे मेडिकल कॉलेज आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल, गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट इथून ऑन्कोलॉजी आणि हेमॅटो ऑन्कोलॉजीमध्ये BA पूर्ण केलंय. त्यांना युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजीने दिलेल्या ESMO सर्टिफाईड मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट या प्रतिष्ठित पदवीनं सन्मानित करण्यात आलेला आहे. सिडनी किमेल कॅन्सर इन्स्टिट्यूट USA द्वारे ॲडव्हान्स सर्टिफिकेशन इन मॉलिक्युलर ऑन्कोलॉजी प्रोग्रामसाठी निवडलेल्या काही ऑन्कोलॉजिस्टपैकी डॉक्टर एक आहेत. ते हार्वर्ड मेडिकल स्कूल US द्वारे इम्युनो ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये प्रमाणित तज्ज्ञ सुद्धा आहेत. ते इंटरनल मेडिसिनमध्ये MD मध्ये सुवर्ण पदक विजेते आहेत. त्यांनी मुंबईमधील प्रतिष्ठित LTMMC सायन्स हॉस्पिटलमधून MBBS त्यांचं पूर्ण केलंय आणि ते सर्व प्रकारच्या हेमॅटोलॉजिकल आणि ऑन्कोलॉजिकल विकारांच्या व्यवस्थापनामध्ये तज्ज्ञ आहेत. त्यांनी किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, हार्मोनल थेरपी आणि इम्युनोथेरपीमधील तज्ज्ञ सुद्धा डॉक्टर आहेत. डॉक्टरांचे ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर्स आहेत. तिथे वाजवी दरामध्ये आणि क्वालिटी ट्रीटमेंट दिली जाते. कोकिलाबेन हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, MGM हॉस्पिटल आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सल्लागार कॅन्सर तज्ज्ञ सुद्धा आहेत. डॉक्टर स्वतःच आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण डॉक्टरांशी तर वेळ न घालवता आपण थेट प्रश्नांनाच सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात बेसिक आणि पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमका काय आणि तो कसा नेमका वाढत जातो? सो कोणत्याही अनियंत्रित पेशींच्या वाढीला आपण कॅन्सर म्हणतो, राईट. समजा ब्रेस्टच्या पेशींमध्ये अशी वाढ झाली आणि तिथे गाठ निर्माण झाली तर सोप्या भाषेमध्ये ह्यालाच ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं जातं. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये विविध प्रकार असतात. ब्रेस्ट कॅन्सरची जी गाठ असते ही छोटी गाठ पासून सुरुवात होऊन त्याच्यामध्ये मोठ्या गाठीत रूपांतर होऊ शकतं आणि ती पसरूही शकते. नॉर्मली काखेमध्ये पण ही गाठ कॉमनली पसरते किंवा मानेच्या खालच्या भागामध्ये ही पसरू शकते. तर अशी काही गाठ असेल तर नेमका ब्रेस्ट कॅन्सरचा आपल्याला संशय यायला पाहिजे. पण आता सुरुवात कुठून होते, म्हणजे त्याची मेन लक्षणं काय असतात या ब्रेस्ट कॅन्सरची? असं मी म्हटलं की अनियंत्रित पेशींच्या वाढीमुळे हा आजार होत असतो. दॅट इज अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स. तर नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये पेशींचं जे डिव्हिजन असतं किंवा ग्रोथ असते ही फार कंट्रोल्ड वेमध्ये होते. आता बऱ्याचशा रिस्क फॅक्टर्समुळे हे जे कंट्रोल डिव्हिजन आहे हे समजा इनहिबिट झालं किंवा त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आला तर अशी एक अनकंट्रोल्ड किंवा ॲबनॉर्मल सेल्युलर ग्रोथ होते, गाठ निर्माण होते. सो पहिलं लक्षण ब्रेस्ट कॅन्सरचं काय की आपल्याला मोस्ट ऑफ द फिमेल्स म्हणजे बऱ्याचशा महिलांना एक आंघोळ करताना म्हणा वगैरे ब्रेस्टमध्ये एक छोटीशी गाठ जाणवते.
सो इन्सिडेंटल डिटेक्शन. नॉर्मली ही गाठ छोटी असल्यामुळे जास्त ह्याचा काही आपल्याला सिम्पटम्स म्हणून किंवा दुखते आहे किंवा काही त्रास देते आहे असं नसतं. तर ही एक साधी एकदम छोटी अशी गाठ जाणवायला लागते, हळूहळू ती मोठी होते. मग समजा ती मोठी झाली तर मग ब्रेस्टमध्ये बाकी बदल सुरुवात होतात. त्याच्यामध्ये ब्रेस्टमध्ये असिमेट्री म्हणजे दोन्ही ब्रेस्टमध्ये आकारमानामध्ये बदल, जसं मी म्हटलं काखेमध्ये छोट्या छोट्या गाठी निर्माण होणे, आणि अगदीच मोठी झाली तर त्वचेवरती बदल होऊ शकतात. मग त्वचेवरती बदल म्हणजे डिम्पलिंग म्हणतो आपण. दुसरं त्वचेवरती लालसरपणा. समजा निप्पल असेल तर निप्पलमध्ये रिट्रॅक्शन म्हणजे निप्पलच्या आकारामध्ये बदल होतो किंवा निप्पलमधून डिस्चार्ज सुरू होतो. तर हे कॉमन सिम्पटम्स असतात ब्रेस्ट कॅन्सरचे. ओके. बऱ्याच वेळेस ब्रेस्ट कॅन्सरला समजा आपण अर्ली स्टेजमध्ये कॅच केले तर तो संपूर्णपणे बरा होण्यासारखा आजार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की ज्याच्यामध्ये आपण अर्ली ह्या डिसीजला डायग्नोज कसं करावं ह्यावरती जास्त फोकस करायला पाहिजे. अच्छा. नाही पण आता सगळ्याच व्यक्तींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असतो का? किंवा आपण अपेंडिक्सचं हे घेऊया, एक्झाम्पल घेऊया की तो जो पार्ट असतो बॉडीमध्येच असतो. आपण जर काही चुकीचं खाल्लं किंवा चायनीज वगैरे जंक फूड जास्त खाल्लं तर मग तो अपेंडिक्सचा त्रास होतो, किंवा पाणी नाही पिलं तर मग तो मुतखडा होतो. त्याचप्रमाणे ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा असंच असतं का? म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर असतो का ऑलरेडी बॉडीमध्ये? मूळतः कॅन्सर हा आजार जो आहे ना, हा आपल्या नॉर्मल पेशींमध्ये समजा काही करप्शन झालं म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाले तर निर्माण होतो. तर हा आजार अशा पर्टिक्युलर रिस्क फॅक्टरमुळे होतो असं नाही. सो मोस्टली कॅन्सर्स आर मल्टीफॅक्टोरियल, म्हणजे बहुतेक कारण किंवा बहुतांश कारण एकत्रित आल्यानंतर हा आजार झालेला असतो. तरी समजा आपण कॉमन रिस्क फॅक्टर्स म्हटलं ब्रेस्ट कॅन्सर कशामुळे होतो, तर ह्यामध्ये रिस्क फॅक्टर्समध्ये जसं तुम्ही म्हणालात की सो बेसिकली इफ यू से की ब्रेस्ट कॅन्सरची गाठ ही ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे का आपल्या बॉडीमध्ये, तर नाही, तसं नसतं. सो रिस्क फॅक्टर्सच्या इफेक्टमुळे हा ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप होतो. सो त्याच्यामध्ये भरपूर रिस्क फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये बिंग फिमेल इटसेल्फ इज अ रिस्क फॅक्टर, कारण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा जास्त प्रामुख्याने दिसला जातो. पुरुषांमध्येही असतो पण महिलांमध्ये ऑलमोस्ट 99% तर पुरुषांमध्ये 1%. सो ब्रेस्ट कॅन्सर इज एज जसं वाढत जातं, वय जसं वाढत जातं, तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. दुसरं रिस्क फॅक्टरमध्ये लठ्ठपणा, स्थूलपणा, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस, स्ट्रेसफुल लाईफ, मग स्मोकिंग, ॲडिक्शन्स, ऑल दीज थिंग्स आर व्हेरी कॉन्ट्रीब्युटरी टुवर्ड्स ब्रेस्ट कॅन्सर. बट ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली वी कॅनॉट पिन पॉईंट की ह्यामुळेच ब्रेस्ट कॅन्सर होतं. प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळे कारण असू शकतात, बट टुगेदर दे कॉन्ट्रीब्यूट टू डेव्हलपमेंट ऑफ दिस लंप ऑर ब्रेस्ट कॅन्सर. रिस्क फॅक्टर्सकडे मी तुमच्याकडे थोड्या वेळाने येणार आहे. त्यापूर्वी हे जाणून घ्यायचं आहे की बरेच कॅन्सरचे प्रकार आहेत. मग हा जो स्पेसिफिकली ब्रेस्ट कॅन्सर आहे त्याचे सुद्धा काही विशिष्ट प्रकार असतात का? ब्रेस्ट कॅन्सरचे विशिष्ट प्रकार असतात. सो जेव्हा आम्ही ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करतो तर तेव्हा आम्ही बायोप्सी म्हणून एक चाचणी करतो. तर बायोप्सीच्या चाचणीवरती आपल्याला असं कळतं की ब्रेस्ट कॅन्सरचे सब टाईप्स काय आहेत. मग त्यामध्ये आपण बघितलं तर काही ब्रेस्ट कॅन्सर्स असतात त्यांना आम्ही हॉर्मोन पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर्स असं म्हणतो. काही असतात ते हॉर्मोन नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर्स असतात, किंवा ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर्स आपण त्याला म्हणतो, किंवा काही असतात ते HER2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर्स असतात. सो हे असे विविध प्रकार ब्रेस्ट कॅन्सरचे आहेत. नॉर्मली समजा आपण बघायला गेलं तर ब्रेस्ट कॅन्सर किंवा कोणताही कॅन्सर आपण बघितला तर त्यामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक की कोणता प्रकार आहे, राईट, आणि सेकंड की त्याचा स्प्रेड किती आहे, त्याला म्हणतात स्टेज. तर प्रकार आणि स्टेज ह्यावरती पुढची सगळी ट्रीटमेंट डिसाईड होते. ब्रेस्ट कॅन्सरची डायग्नोसिस कशी केली जाते? जसं मगाशी तुम्ही म्हणालात की गाठी असतात, तर मग ते फार पेनफुल असतं का? किंवा मग त्या गाठी किती मोठ्या होतात किंवा किती लहान असतात, त्याबद्दल पण सविस्तर सांगा. करेक्ट. सो इनिशियल डिस्क्रिप्शनमध्ये मी म्हटलं की छोट्यापासून ती सुरुवात होते आणि नॉर्मली ही इन्सिडेंटली डिटेक्टेड असते. म्हणजे एखादी व्यक्ती आंघोळ वगैरे करते आणि त्यावेळेस ती त्यांच्या हाताला जाणवायला लागते की काहीतरी बदल झालेला आहे. पण ही गाठ यू विल बी सरप्राइज्ड की पेनफुल नसते. इट इज अ पेनलेस लंप. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, पेनलेस असल्यामुळे आपण इग्नोर करतो. बरोबर.
ठीक आहे, आपल्याला दुखत नाहीये, त्रास होत नाहीये, थोडंसं काहीतरी बदल जाणवतोय, वी थिंक दॅट की ते आता 2-3 दिवसात निघून जाईल. बऱ्याच वेळेस असंही असतं की पेशंट काही लोकल उपचार करतात, पाला लावतात किंवा म्हणजे लेप बरोबर. लावतात किंवा बेबी इव्हन पेशंट्स म्हणतात की आम्ही थोडे मॉलिश वगैरे केली पण तरी ती गेली नाही, मग नाही गेली म्हणून मग ते डॉक्टरकडे येतात. राईट. सो बेसिकली टू रिमेंबर इट्स अ पेनलेस लंप टू स्टार्ट विथ, म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल काही दुखत नसतं. ओके. ठीक आहे, त्यामुळे कदाचित ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शनलाही उशीर होतो. त्यामुळे आय वुड लाईक टू गिव्ह दिस मेसेज की सर्वांनी ब्रेस्टमध्ये गाठ वगैरे असेल तर इग्नोर करू नका. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट साईन की ज्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरला, तुमच्या अगदी फॅमिली फिजिशियनला जरी कन्सल्ट केलं तर ते तुम्हाला सांगू शकतात की ब्रेस्टमध्ये कोणती गाठ आहे ज्याचं तुम्हाला पुढे जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे आणि कोणती गाठ आहे जी तुम्ही थोडा वेळ ऑब्झर्व करू शकता. राईट. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की कुठलाही ब्रेस्टमधला बदल हा आपण इग्नोर करू नये, कारण अर्ली ब्रेस्ट कॅन्सर इज 100% क्युरेबल. राईट. सो डिटेक्ट इट अर्ली अँड दॅट्स हाऊ वी कॅन बी सेफ. नाही, बरोबर आहे. जर योग्य सल्ला मिळाला किंवा योग्य मार्गदर्शन मिळालं तर मग ते उपचार करायला पण सोपं जातं, जेणेकरून फार लेट नाही व्हायला पाहिजे, नाहीतर त्या गोष्टी फार पुढे गंभीर होत जातात. डॉक्टर, पण आता आपण पाहतो की महिला आहेत किंवा मुली आहेत, बऱ्याच अंशी स्मोक करतात काही लोक किंवा अल्कोहोल हे करतात, तर मग त्याचे परिणाम कसे होऊ शकतात, त्याचा काही ब्रेस्ट कॅन्सरशी संबंध आहे का, ते सुद्धा सांगा. करेक्ट. सो ॲडिक्शन्स म्हणजे स्मोकिंग किंवा अल्कोहोल, दीज आर हेविली कॉन्ट्रीब्युटेड टुवर्ड्स कॅन्सर्स, नॉट जस्ट ब्रेस्ट कॅन्सर, ऑलमोस्ट ऑल द कॅन्सर्स. सो स्मोकिंगमुळे आय विल जस्ट इन्युमरेट, तुम्हाला जबड्याचा कॅन्सर होऊ शकतो, तुम्हाला लंग्सचा कॅन्सर होऊ शकतो, तुम्हाला अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो, तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो, तुम्हाला ब्लड कॅन्सर होऊ शकतो, मेल्समध्ये प्रोस्टेट कॅन्सर होतो, फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सरला कॉन्ट्रीब्युटरी आहे, युटरसचा कॅन्सर होऊ शकतो. सो ऑलमोस्ट सगळ्यात 10 कॉमन कॅन्सर आपण बघितले तर त्यामध्ये 9 कॅन्सर्स हे ब्रेस्ट कॅन्सर आपलं स्मोकिंगमुळे होतात किंवा टोबॅकोमुळे होतात. सेकंड, व्हेनेवर टोबॅको ऑर स्मोकिंग इज असोसिएटेड विथ अल्कोहोल, ते कॉम्बिनेशन जे आहे ते म्हणजे 2 और 2 5 असं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त त्रास होतो इन शॉर्ट ड्युरेशन. सो डेफिनेटली आय वुड अर्ज ऑल द यूथ जे कोणी हे बघताय की स्मोकिंग अँड टोबॅको इज नॉट समथिंग दॅट इज टू बी एनकरेज्ड. इफ समबडी इज डुईंग दॅट, कम्प्लिटली स्टॉप इट. इट इज हेविली इन्क्रीजिंग द बर्डन ऑफ कॅन्सर ओव्हर द पॉप्युलेशन. डॉक्टर, पण आता कधी कधी अनप्रोटेक्टेड सेक्स जे लोक करतात त्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतात ते लोक, ते किती गंभीर असू शकतं, मग त्याने ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते का? So again, this is a very topic. So basically, unprotected sex is not something that is harmful, right? If taken, it's within loyal partners, it's completely safe. Second, normally unprotected sex is associated not majorly with breast cancer, but with a different cancer known as cervical cancer. म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा आजार. ठीक आहे, कारण HPV व्हायरस ह्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इज समथिंग दॅट इज सेक्शुअली ट्रान्समिटेड अँड अनप्रोटेक्टेड सेक्स कॅन ट्रान्समिट दिस व्हायरस. सो इफ समबडी हॅज मल्टिपल पार्टनर्स और दे आर हॅव्हिंग मल्टिपल रिलेशनशिप्स विथ हॅव्हिंग अनप्रोटेक्टेड सेक्स, देन दोज व्हायरस कॅन बी पास्ड ऑन फ्रॉम one person to another, and in females it can cause cervical cancer, and in males it can cause penile cancer. Right. Second thing is that की contraceptive pills, आता contraceptive pills हे actually has shown to be protective towards breast cancer, because contraceptive pills are in such a way, the recent ones जे आपण आता वापरतो त्यांच्यामध्ये दोन्ही हॉर्मोन्स वापरले जातात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, आणि आता ते अशा प्रकारे दिले जातात. समजा तुम्ही डॉक्टरांच्या गायडन्समध्ये घेताय तर इट इज गिवन इन सच अ वे दॅट इट डज नॉट लीड टू इन्क्रीज इन द रिस्क ऑफ युअर ब्रेस्ट कॅन्सर, अँड सम स्टडीज हॅव शोन दॅट इट इज ॲक्च्युअली प्रोटेक्टिव्ह और इट रिड्युसेस द रिस्क ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. राईट. सो इट्स नॉट अ नो. तुम्ही ओसी पिल्स वगैरे घेत असाल तर डेफिनेटली अंडर प्रॉपर गायडन्स यू कॅन टेक इट. दॅट्स नॉट अ बिग डील ॲट ऑल. सेकंड थिंग इज दॅट मेनी अ टाइम्स विदाउट गायडन्स हॉर्मोनल मॅनिप्युलेशन हॅपन्स, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ओव्हर द काउंटर एखादी गोळी घेतली पिरियड्स पुश करण्यासाठी म्हणा,
किंवा ओसिपिल्स घेत तसा असू पण ती मग ती प्रॉपर नसेल किंवा हायडोज इस्ट्रोजन असेल किंवा ओनली प्रोजेस्टेरॉन ओनली असतील आणि सुपरविजन नसेल डॉक्टरांचं किंवा कधी सल्लाच घेतला नसेल तर मग त्यामध्ये त्रास होऊ शकतो. ठीक आहे. बट नॉर्मली इफ द फिमेल इज टेकिंग ओसिपिल्स दॅट्स नॉट व्हेरी बिग कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर टुवर्ड्स ब्रेस्ट कॅन्सर. आणखी एक मेडिसिन बद्दल विचारायचं होतं. आता आपल्या घरात जेव्हा कोणतं फंक्शन असतं किंवा मग काही देवाचा कार्यक्रम असतो तेव्हा आपली आई सांगते की जर पिरियड्स येत असतील तर मग आपण आणखी काही गोळ्या घेतो कारण की मग ती पिरियड पुढे ढकलली जावी, त्याची तारीख पुढे जावी म्हणून. तर तेव्हा मुली किंवा महिला ज्या गोळ्या घेतात तर त्यामुळे हार्मोनल चेंजेस होऊन ती रिस्क होऊ शकते का ब्रेस्ट कॅन्सरसाठी? कधीतरी घ्यायला हरकत नसते, डॉक्टरांची सल्ल्याने घ्यावी. ठीक आहे. पण वारंवार आपण हे केलं तर वी आर इंड्युसिंग अ हॉर्मोनल इम्बॅलन्स इन द बॉडी. ठीक आहे. सो इट कॅन कॉन्ट्रीब्यूट बट डेफिनेटिव्ह स्टडीज ह्याच्याबद्दल एवढ्या येत नाहीत कारण दिस इज नॉट अ रुटीन थिंग, इट हॅपन्स वन्स इन अ व्हाईल. सो डेफिनेटली इफ यू आर टेकिंग दिस it would be a genuine advice that take it with the guidance of a doctor. सो डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने सल्ल्याने तुम्ही जे काही गोळ्या घेणार असाल तर प्रिस्क्रिप्शन मेडिसिन डेफिनेटली गायडन्सच्या अंडर घेतलेले बेटर. रिस्क फॅक्टरमध्ये आणखी एक विचारावं असं वाटतं की लाईफस्टाईलकडे मी येते पण त्या अगोदर ओबेसिटी, जे वजन वाढतं लेडीजचं किंवा लहानपणापासूनच जी लहान मुलं असतात त्यांचं जे वजन असतं तर मग वजन वाढल्यामुळे सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरवर परिणाम होतो का? सो ओबेसिटी आता इंडियामध्ये ओबेसिटीचा एपिडेमिकच चालू आहे. सो मोस्ट ऑफ अवर पॉप्युलेशन इज इन द ओव्हरवेट रेंज अँड ऑलमोस्ट 30-40% इज इन द ओबीज रेंज. आता हे आपल्याला कसं कळतं की एखादा व्यक्ती ओबीज आहे का नाही आहे? तर बॉडी मास इंडेक्स म्हणून एक क्रायटेरिया असतो, म्हणजे तुमच्या उंचीला किती वजन असायला पाहिजे, म्हणजे व्हॉट इज अ प्रपोर्शनेट वेट, राईट? So body mass index will give you a number. So if the number is below 25, then it's good. 25 to 30 it's considered overweight, and above 30 it's considered obese, right? Obese म्हणजे लठ्ठ आपण जे म्हणतो मराठीत. आता लठ्ठपणा असला की काय होतं की तुम्हाला बरेचसे हॉर्मोनल बदल होत जातात. ठीक आहे. कारण चरबीचं लक्षण हे प्रमाण जास्त आहे तर त्यामुळे काही चेंजेस होतात. सेकंड थिंग इज दॅट व्हॉट हॅपन्स इज बिकॉज ओबेसिटी इज देअर, म्हणजे जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असते, दे आर प्रॉबेबली मंचिंग मोर ऑन जंक फूड, त्यामुळेच ते म्हणजे इट इज अ विशियस सायकल. ठीक आहे. रिफाईंड शुगरचं प्रमाण जास्त आहे तर ह्याच्यामध्ये अशामुळे काय होतं की आपल्याला एक ऑक्सिडेटिव्ह डॅमेज म्हणू शकतो आपण, की म्हणजे जे आपले गुणसूत्र असतात DNA किंवा मॉलिक्युलर बेसिस असतो सेल्सचा, त्यामध्ये बदल होतात आणि ते बदल झाल्यामुळे कॅन्सरमध्ये जास्त चान्सेस होऊ शकतात. फिमेल्समध्ये हे जास्त प्रामुख्याने दिसून येतं कारण ब्रेस्ट प्रिडॉमिनंटली इज अ व्हेरी हॉर्मोन कंट्रोल्ड ऑर्गन. म्हणजे जसं आपण म्हटलं की जेव्हा प्रेग्नन्सी असते आणि प्रेग्नन्सीनंतर लॅक्टेशनचा पिरियड असतो, सो दिस इज ऑल व्हेरी मच रेग्युलेटेड बाय हॉर्मोनल बॅलन्सेस. आणि जेव्हा पण हे हॉर्मोनल डिस्टर्बन्स होतात, जसं ब्रेस्टमध्ये इस्ट्रोजन रिसेप्टर म्हणून एक रिसेप्टर असतं, प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर म्हणून रिसेप्टर असतं, हे कधी समजा अननेसेसरीली स्टिम्युलेट झाले तर ह्या आजाराला एक चालना मिळू शकते आणि ब्रेस्टमध्ये गाठ आणि ह्याचं प्रमाण होऊ शकतो. आणि सो दॅट प्रीडिस्पोजेस यू टू हॅव ब्रेस्ट कॅन्सर. ओके. आता ही गाठ मग समजा आपण टेस्ट केली तर नॉर्मली हॉर्मोन पॉझिटिव्ह असा ब्रेस्ट कॅन्सर तो दिसून येऊ शकतो. नाही पण आता हे जे पिरियड्स आहेत ते कधी कधी पुढे ढकलले जातात किंवा वेळच्या वेळी नाही आहेत. काही काही लोकांना 4 दिवस 5 दिवस अगोदर जातात किंवा खूप पिरियड तो वाढत जातो. मग लवकर पिरियड सुरू होण्यामुळे किंवा उशिरा मेनोपॉज आल्यामुळे कॅन्सरची रिस्क वाढते का? हो. सो बेसिकली कसं असतं की जेव्हा पण पिरियड येतो किंवा हॉर्मोनल जे चेंजेस सुरू होतात बॉडीमध्ये तर त्यामुळे पिरियड्सची स्टार्ट होते, त्याला म्हणतात मेनार्की. मेनार्की म्हणजे ज्या वयापासून तुमचे पिरियड्स सुरू झाले. आणि मेनोपॉज म्हणजे काय की ज्या वयामध्ये तुमचे पिरियड्स बंद झाले. आता धिस इज नोन ॲज द रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ द फिमेल, जेव्हापासून पिरियड्स सुरू झाले आणि बंद झाले. द पिरियड्स म्हणजे काय असतं की जेव्हा 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं, युट्रस प्रिपेअर्स टू लाईक हॅव द स्पर्म अँड मे बी हॅव अ बेबी, अँड देन इफ दॅट इज नॉट डन देन द युट्रसची जी लायनिंग डेव्हलप झाली दॅट शेड्स अवे इन द फॉर्म ऑफ पिरियड्स, राईट?
तर आता हे दर महिन्याला होत असतं. दॅट इज द मेन्स्ट्रुअल सायकल. ठीक आहे. तर जितके वर्ष फिमेल मेन्स्ट्रुअल ह्याच्यामध्ये असणार किंवा रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये असणार तर तितका तिचा चान्स जास्त आहे हॉर्मोन, कारण हे हॉर्मोन्स बदलत राहत आहेत. तर त्यामध्ये तिला हॉर्मोनल जसं ब्रेस्ट कॅन्सर झाला त्याचे प्रमाण किंवा चान्स पॉसिबिलिटी और प्रोबॅबिलिटी इज मोर. म्हणजे ज्यांचे पिरियड लवकर सुरू झाले आणि मेनोपॉज उशिरा आला मग ते जास्त वर्ष ह्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये होते तर ह्यांना द चान्स ऑफ डेव्हलपिंग ब्रेस्ट कॅन्सर इज मोर. पिरियड उशिरा सुरू झाला आणि लवकर मेनोपॉज आला तर त्यांचं रिप्रोडक्टिव्ह एजच कमी होतं. तर ह्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रपोर्शनेट डेव्हलपमेंटचं चान्स इज लेस. पण नुसतं पिरियड कधी सुरू होतोय आणि पिरियड कधी संपतोय ह्याला ब्रेस्ट कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर्समध्ये एवढं महत्त्व नाही दिलेलं आहे. जास्त महत्त्व कशाला दिलेलं आहे की तुमची पहिली बर्थ म्हणजे तुम्हाला बच्चू कधी होतं. ठीक आहे. सो द फर्स्ट एज टू हॅव अ फर्स्ट चाइल्ड राईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. So normally what is the human physiology is that 24, 25, 26 is the ideal age where you have your first kid. Right? That is the age where the reproductive system is matured almost म्हणजे physiologically that is the best age that they say. But जसं जसं वय वाढत जातं तसं तसं chance of development of breast cancer is more. Right? 35 नंतर समजा आपल्याला फर्स्ट चाइल्ड होत आहे तर त्यामध्ये त्या फिमेल्सला खूप जास्त चान्स आहे टू हॅव ब्रेस्ट कॅन्सर. There are multiple studies that have proven this and the risk factor is म्हणजे समजा कोणा स्त्रीला 35 म्हणजे शी इज नली पॅरस म्हणजे तिला कधी मुलंच झालेलं नाहीये तर शी इज ऑल्सो हॅव्हिंग हायर रिस्क ऑफ हॅव्हिंग ब्रेस्ट कॅन्सर. कारण जे ऑर्गन होतं त्याच्यामध्ये जे चेंजेस होत आहेत पण देन जो प्रेग्नन्सीमध्ये 9 महिन्यामध्ये जो पॉज असतो एक ठीक आहे जे त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला एक ब्रेक मिळतो किंवा झाल्यानंतर जे लॅक्टेशन होतं त्यामुळे त्यामध्ये बदल होतात. तर हा जो पॉज आहे हा त्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये मिळत नाही. दे आर कंटिन्युअसली काइंड ऑफ हॅव्हिंग दोज हॉर्मोनल चेंजेस. इफ सम चेंज कुठे ना कुठेतरी काही म्युटेशन ॲक्युम्युलेट झालंय आणि लेट एजमध्ये द ब्रेस्ट हॅज टू अंडरगो थ्रू दिस चेंज. सो देर इज अ हाय चान्स दॅट म्युटेशन डेव्हलप्स ऑर इट कन्वर्ट्स इन टू अ ब्रेस्ट कॅन्सर. ठीक आहे. आता कसं झालंय की जसं आपण म्हणतो लाईफस्टाईल रिलेटेड तर आपल्या मनामध्ये नेहमी येतं की अरे उशिरा झोपतोय, जंक फूड खातोय, जास्त टीव्ही बघतोय, मोबाईलवर आहे, हे आपण लाईफस्टाईलशी असोसिएट करतो. पण लाईफस्टाईल इज नॉट जस्ट दॅट. लाईफस्टाईल इज बिकॉज ऑफ युअर एव्हरीबडीज करिअर्स, एव्हरीबडीज प्रायोरिटीज, द एज ऑफ मॅरेज इज गेटिंग डिलेड, द एज ऑफ हॅव्हिंग द फर्स्ट किड इज गेटिंग डिलेड. सो दीज आर समथिंग्स दॅट वी कॅनॉट हेल्प विथ. म्हणजे आपण त्याच्यात खूप बदल करू शकतो असं नाही मी म्हणतो बट वी शुड बी अवेअर ऑफ इट. सो अगेन सो वेन एव्हर देर इज द राईट अपॉर्च्युनिटी अँड एव्हरीथिंग इज सेटल डाऊन हॅव युअर किड पॉसिबली बिफोर 35. दॅट इज अगेन प्रोटेक्टिव्ह फॉर ब्रेस्ट कॅन्सर और रिड्युसेस द रिस्क फॉर ब्रेस्ट कॅन्सर. सेकंड कम्स लॅक्टेशन. लॅक्टेशन म्हणजे ब्रेस्ट फीडिंग. ब्रेस्ट फीडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट कॅन प्रिव्हेंट यू फ्रॉम हॅव्हिंग ब्रेस्ट कॅन्सर. सो समजा आपण बघितलं की किती टक्क्याने किंवा किती म्हणजे किती प्रोटेक्टिव्ह आहे ते तर ऑलमोस्ट 4 टाइम्स रिस्क कमी होते. म्हणजे 4% नाही म्हणत आहे मी 4 टाइम्स म्हणतो म्हणजे 4 पटीने रिस्क कमी होते ऑफ डेव्हलपिंग ब्रेस्ट कॅन्सर इफ यू आर ब्रेस्ट फीडिंग द बेबी फॉर अबाउट 2 years. राईट. सो इट्स व्हेरी मच प्रोटेक्टिव्ह फॉर ब्रेस्ट कॅन्सर. अबाउट 2 years. अबाउट 2 years. 1 to 2 years इज आयडियल. म्हणजे दॅट्स 1 ते 2 वर्ष समजा ब्रेस्ट फीडिंग केलेलं आहे बेबीजला तर इट इज प्रोटेक्टिव्ह टुवर्ड्स फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. ठीक आहे. सो दीज आर मेन रिस्क फॅक्टर्स. सो लाईक यू सेड अर्ली मेनार्की, लेट मेनोपॉज, दी ओल्डर एज टू हॅव युअर फर्स्ट चाइल्ड. ठीक आहे. नॉट हॅव्हिंग अ चाइल्ड और मोर दॅन 35 years टू हॅव अ चाइल्ड. ठीक आहे. सो दीज आर द हॉर्मोन बेस्ड फॅक्टर्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. अच्छा. आणखी एक मुद्दा उपस्थित करा असं वाटतं फॅमिली हिस्ट्रीकडे येते. जर आता आपल्या कुटुंबामध्ये कोणाला ब्रेस्ट कॅन्सर असेल आणि नंतर मग मूल जन्मलं त्या लेडीला तर मग त्या जे जन्मलेलं आहे मूल त्यांना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. सो बेसिकली युअर क्वेश्चन इज की हेरिडेटरी असतो का ब्रेस्ट कॅन्सर. तर 100 ब्रेस्ट कॅन्सरचे समजा मी पेशंट्स बघितले तर 3 ते 5% पेशंट्स हे हेरिडेटरी ब्रेस्ट कॅन्सरचे असू शकतात. ठीक आहे.
आता हेरिडेटरी ब्रेस्ट कॅन्सर हा एखाद्या व्यक्तीला आहे किंवा अनुवंशिक असण्याची शक्यता आहे हे आपल्याला कसं कळतं? तर देर इज समथिंग नोन ॲज सिग्निफिकंट फॅमिली हिस्ट्री. सिग्निफिकंट फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय की समजा तुमच्या कुटुंबामध्ये 2 व्यक्तींना जे तुमचे फर्स्ट डिग्री किंवा सेकंड डिग्री रिलेटिव्ह आहेत. आता फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे काय की तुमचे आई बाबा भाऊ बहीण, ठीक आहे, मुलं मुली, हे फर्स्ट डिग्री म्हणजे डायरेक्ट ब्लड रिलेशन्स मध्ये आले. ठीक आहे. मग सेकंड डिग्री म्हणजे काय की काका, ठीक आहे, कझिन्स. सो ऑल दीज आर सेकंड डिग्री किंवा आजी आजोबा, दीज आर सेकंड डिग्री रिलेशनशिप्स. तर समजा तुमच्या फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री फॅमिलीमध्ये तुमच्याकडे 2 पेशंट्स आहेत ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा ओव्हेरियन कॅन्सर आहे. ओके. ठीक आहे. ब्रेस्ट कॅन्सर अँड ओव्हेरियन कॅन्सर आर व्हेरी मच कन्सिडर्ड ऑलमोस्ट लाईक सिमिलरली बिहेविंग. तर हा 2 आजार असतील तर मग यू आर मोर प्रिडिस्पोज टू हॅव्हिंग युअर ब्रेस्ट कॅन्सर टू बी हेरिडिटरी. ठीक आहे. पण आता तुमचा प्रश्न असा आहे की नवीन जन्मलेल्या मुलाला जास्त चान्स आहे का? तर असं काही नाहीये. समजा जर कुटुंबामध्ये कोणाला असेल तर मग असं नाही. तर मग ते कसं आहे की समजा आता आपल्याला ही हिस्ट्री असेल, म्हणजे आज टुडे आय एम अ पेशंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. आय हॅव दिस हिस्ट्री विच इज नोन ॲज सिग्निफिकंट फॅमिली हिस्ट्री, की माझ्या 2 आधी कोणाला तरी ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हेरियन कॅन्सर आहे. तर मग मला म्हणजे ॲज अ डॉक्टर आय विल फील दॅट धिस पर्सन हू हॅज दिस ब्रेस्ट कॅन्सर इज मोर प्रिडिस्पोज टू हॅव हेरिडेटरी ब्रेस्ट कॅन्सर. ठीक आहे. मग काय करणार, आम्ही चेक करणार. त्याच्यामध्ये ब्लड टेस्टिंग असते, त्याला आम्ही जर्मलाईन म्युटेशन टेस्टिंग असं म्हणतो. मग ती टेस्ट करतो आम्ही आणि मी फाइंड करतो की ह्या व्यक्तीमध्ये किंवा जो पेशंट आहे, नॉर्मल व्यक्ती नाही, जो पेशंट आहे त्याच्यामधला ब्रेस्ट कॅन्सर हा ह्या अनुवंशिक तत्वांमुळे झालेला आहे का, ज्याच्यामध्ये BRCA1 BRCA2 असे जीन्स असतात. विविध जीन्स आहेत, मोस्ट कॉमन आर दिस 2. तर समजा ते असले देन वी एस्टॅब्लिश की हा पेशंटला हेरिडिटरी ब्रेस्ट कॅन्सर आहे. ठीक आहे. आता समजा त्या पेशंटला भाऊ आहे, बहीण आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, तर मग देन दिस पेशंट और दिस पीपल हु आर नॉट पेशंट्स, त्यांना काही अजून आजार झालेला नाही, दे आर मोर प्रीडिस्पोज्ड टू डेव्हलप दिस डिसीज इन फ्युचर. ठीक आहे. मग काही स्पेशल तपासण्या ज्याला आपण जेनेटिक स्क्रीनिंग म्हणतो ते आम्ही ह्या पेशंट्सला किंवा पेशंटच्या रिलेटिव्सला ॲडवाईज करतो. आणि समजा त्याच्यामध्ये एखाद्याला आलं की आता समजा आज एक पेशंट आहे, सी आय एम अ पेशंट, माय डॉटर हॅज बीन, माझ्यामध्ये ते BRCA जीन पॉझिटिव्ह आली टेस्ट, मला तर आजार ऑलरेडी झालाय. आता माझ्या मुलीला अजून आजार झालेला नाही, पण आम्ही टेस्ट केली, स्क्रीनिंग केलं आणि त्याच्यात मिळालं की तिला BRCA म्युटेशन तिच्या ब्लडमध्ये आहे. ठीक आहे. सो त्याला काय म्हणणार आम्ही, शी इज कॅरियर ऑफ म्युटेशन बट शी हॅज नॉट डेव्हलप डिसीज. आलं लक्षात? तिला ब्रेस्ट कॅन्सर झालेला नाहीये बट तिला होण्याची लक्षणं पण नाही, शक्यता आहे. सो शी इज हार्बरिंग दॅट म्युटेशन विच माइट फर्दर इन फ्युचर लीड टू डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. मग अशा व्यक्तीला वी कॅन रेकमेंड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. ठीक आहे. तुम्हाला अँजेलिना जोलीचं एक्झाम्पल माहिती असेल. ठीक आहे, माहिती आहे का? सो शी इज अ BRCA2 कॅरियर, म्हणजे तिला तिच्या ब्लडमध्ये डिटेक्ट झालेलं की BRCA2 आहे. तर अँड शी हॅड अ व्हेरी स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री, शी बिलॉंग्स टू अ लिनिएज नोन ॲज ॲस्केनाझिस ज्यूज. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त असतं. तर मग तिने डिटेक्ट केलं, तर मग तिने काय केलं, प्रोफायलॅक्टिक मॅस्टेक्टॉमी केली. त्याचा अर्थ काय की दोन्ही ब्रेस्ट तिने सर्जिकली रिमूव्ह करून टाकले अँड दे वर रिकन्स्ट्रक्टेड. सो समजा ब्रेस्टच नाही तर ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण किंवा तिचे जे चान्स आहेत दॅट गॉट रिड्यूस्ड बाय ऑलमोस्ट 98%. तर काही फरक जाणवतो किंवा परिणाम होतो का? सी नॉर्मली वन्स युअर फॅमिली इज कम्प्लिटेड, ठीक आहे, ब्रेस्ट कॅन बी रिमूव्ड इफ यू आर हॅव्हिंग, सो दॅट दिस इज नोन एज प्रोफायलॅक्टिक मॅस्टेक्टॉमी. ठीक आहे. तर बिफोर डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर ओनली इफ यू आर रिमूव्हिंग द ब्रेस्ट बिकॉज यू नो दॅट इन फ्युचर you are going to have the cancer because you have this defective gene, then it's perfectly justified to remove the breast. ठीक आहे. दिस इज नोन एज प्रोफायलॅक्टिक. प्रोफायलॅक्टिकचा अर्थ काय, प्रिव्हेंटिव्ह. आजार होण्याच्या अगोदरच आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतो. ठीक आहे. त्यासोबत मग ज्या व्यक्तीला हे BRCAचं म्युटेशन असतं त्यांना ओव्हेरी कॅन्सर होण्याचा पण जास्त चान्स असतो. मग गाईडलाईन्समध्ये असंही लिहिलंय की तुमची फॅमिली कम्प्लीट झाली तर युट्रस अँड ओव्हरीज कॅन बी रिमूव्ड ॲट दॅट टाइम इफ यू हॅव. येस, पिशवी काढतो आणि
सो म्हणजे त्याला गर्भाशय आणि अंडाशय असं आपण म्हणतो. हे दोन्ही आपण रिमूव्ह करतो बाय सर्जरी, अँड दिस इज टू रिड्यूस द चान्स ऑफ ओव्हेरियन कॅन्सर. ठीक आहे. सो इफ वी नो दॅट वन पर्सन इज हॅव्हिंग अ व्हेरी स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री, she is a carrier of this gene, then you can do these prophylactic surgeries to stay away or stay safe from further or future development of cancer. ओके. सो असे विविध प्रकारच्या चाचण्या आहेत किंवा टेस्ट आहेत जे आपण पेशंट्सला रेकमेंड करतो. आता आधुनिक ह्याच्यामध्ये NGS टेस्टिंग आलेली आहे. आधी फक्त आम्ही एक जीन चेक करायचो, आता आपल्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की ते पूर्ण जर्म लाईन मॅपिंग होऊन जातं. म्हणजे सगळे जीन्स A to Z सगळे चेक केले जातात. तर म्हणजे आता आपल्याकडे दॅट टेक्निक्स अँड टेक्नॉलॉजीज आर देअर दॅट वी कॅन बी प्रोॲक्टिव्ह रादर दॅन बिईंग लाईक झाल्यानंतर बघण्याच्या अगोदर. वी आर मोर टुवर्ड्स प्रिव्हेन्शन. ठीक आहे. किंवा वी टेक ॲक्टिव्ह मेजर्स टू रिड्यूस डेव्हलपमेंट फॉर फ्युचर डेव्हलपमेंट. ओके. हे जे तंत्रज्ञान आहे त्याकडे मी येते थोड्या वेळाने. त्या अगोदर मला विचारायचं आहे की आता जर लहान मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर उद्भवला, म्हणजे 15 वर्षांचा तुमचा अनुभव दांडगा आहे आणि त्यामध्ये बरेच पेशंट्स तुमच्या हाताखालून बरेच गेले असतील, तर तुमचा एखादा अनुभव की म्हणजे ज्या लहान मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होतो तो आणि ज्या एजेड महिला आहेत किंवा 35-40च्या घरामध्ये ज्या महिला आहेत त्यांना जो ब्रेस्ट कॅन्सर होतो तर त्यामध्ये काही फरक जाणवतो का? सो बेसिकली ट्रेडिशनली आपण बिलीव्ह करायचो की ब्रेस्ट कॅन्सर इज अ डिसीज ऑफ एल्डरली पेशंट्स, राईट. 50 नंतर 60 नंतर होणारा आजार आहे. ठीक आहे. पण आता सरप्राइझिंगली खूप यंग मुलींना ब्रेस्ट कॅन्सर होतो. द यंगेस्ट पेशंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर दॅट आय हॅव सीन इज 20 year old. 20 वर्षाच्या वयामध्ये ब्रेस्ट कॅन्सर झालेला अशी व्यक्ती बघितलेली आहे. ठीक आहे. सो खूप जे यंग किंवा मी म्हणेन यंग म्हणजे 45 अँड बिलो, अशा पेशंट्समध्ये नॉर्मली थोडा ॲग्रेसिव्ह प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर दिसला जातो. त्याच्यामध्ये ट्रिपल नेगेटिव्ह म्हणून हा प्रकार असतो. ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर. इट्स नॉट मॅन्डेटरी दॅट इज ओनली द टाईप, बट प्रपोर्शनेटली इट्स सीन. ठीक आहे. सो यंग फिमेल्समधला ब्रेस्ट कॅन्सर ॲग्रेसिव्ह असतो. बहुतेक करून कधीतरी रिस्क फॅक्टर्स जे आपण डिस्कस केले हे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. देन what we see that in older patients, females, hormone positive, इथे ट्रिपल नेगेटिव्ह जे आपण म्हटलं तिथे हॉर्मोन पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर जास्त प्रकर्षाने दिसून येतात. म्हणजे हे जे असतात ते स्लो ग्रोईंग असतात. म्हणजे 1 सेंटीमीटरची गाठ सुरू झाली, मग वर्षभराने 2 सेंटीमीटरची झाली, मग त्या तिसऱ्या वर्षी ती मोठी झाली 4 सेंटीमीटरची झाली, तेव्हा मग आजी दाखवायला आल्या. ही ट्रेडिशनल स्टोरी असते. पण त्यासाठी खूप वेळ म्हणजे इट्स स्लो ग्रोईंग. द थिंग इज की 2 ते 3 वर्षामध्ये ती गाठ मोठी झाली आणि ती नंतर मग त्या दाखवायला आल्या. म्हणजे इट्स अ व्हेरी वेल बिहेव्ड डिसीज. कुठे काही पसरलेला नसतो किंवा खूप मोठा झाला तर तो पसरायला सुरुवात करतो. यंग मुलींमध्ये जो ब्रेस्ट कॅन्सर असतो छोटी गाठ असते पण काखेमध्ये 2 गाठी सोबत असतात. म्हणजे ते सुद्धा तेव्हा कळत नाही, लवकर कळत नाही. पिरियड ऑफ डेव्हलपमेंट मे बी 4 to 5 months, राईट. सो दॅट इज हाऊ अग्रेसिव्ह इट इज. ठीक आहे. सो येस, यंग females developing breast cancer has been more common nowadays. They are more aggressive and they have a more tendency to spread. म्हणजे स्प्रेड म्हणजे ब्रेस्टमध्ये समजा गाठ आहे, ठीक आहे, तर नॉर्मली एक प्रपोर्शनेट हे बघितलं जातं. हॉर्मोन पॉझिटिव्ह डिसीजमध्ये कसं असतं की 1 सेंटीमीटरची 2 ची 3 झाली, मग 3ची 4 झाली, मग तेव्हा काखेमध्ये गाठी दिसायला सुरुवात होते. पण हे जे यंग फिमेल्समध्ये जे आहे ब्रेस्ट कॅन्सर त्याच्यामध्ये छोटी गाठ असते, 2 सेंटीमीटरचीच आहे, पण ती ऑलरेडी आर्मपिटपर्यंत पोहोचलेली आहे. सो इट हॅज अ हायर टेंडन्सी टू इन्व्हॉल्व अदर स्ट्रक्चर्स. सो दॅट इज व्हॉट इज normally now we are seeing in our practice. So very important that all the females are aware about these common symptoms. Don't ignore these symptoms. Screening किंवा टेस्टिंगला जायला पाहिजे रेग्युलरली. ठीक आहे. यंग फिमेल्समध्ये सोनो मॅमोग्राफी म्हणून टेस्ट आम्ही सजेस्ट करतो. 40 नंतर मॅमोग्राम किंवा एक्सरे मॅमोग्राफीची टेस्ट आम्ही सजेस्ट करतो. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्या स्वतःला आपण चेक करायचं असतं आणि छोटे छोटे बदल काय होत आहेत तर ते डिटेक्ट आपल्याला त्यामुळे होतं.
आणि जो एक गॅप आहे की आपण डॉक्टरांपर्यंत वेळेत पोहोचू शकत नाहीये ते त्या सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मध्ये आपण कमी करायचा प्रयत्न करतो. डॉक्टर, पण बऱ्याच अंशी असं पाहिलं गेलंय की महिलांनाच ब्रेस्ट कॅन्सर होतो. तर माझा प्रश्न असा आहे की पुरुषांना सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होतो का? तो किती दुर्मिळ आहे? सो पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. आपण समजा 100 पेशंट्स ब्रेस्ट कॅन्सरचे बघितले तर 1% आर मेल्स, 99% आर फिमेल्स, राईट. पुरुषांमध्येही ब्रेस्ट असते, पुरुषांमध्येही हॉर्मोनल बदल होऊ शकतात आणि त्यामुळे तो ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप होतो. सो बट इट इज लेस कॉमन, बट द ट्रीटमेंट, डिटेक्शन अँड अदर मेथडॉलॉजीज आर सेम लाईक फिमेल ब्रेस्ट कॅन्सर. काही वेळापूर्वी तुम्ही जो सेल्फ एक्झामिनेशनचा मुद्दा उपस्थित केला, तर ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन नेमकं काय आहे आणि त्याची गरज किती आणि काय? सो बेसिकली ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन इज टू मेक द फिमेल अवेअर अबाउट हर ब्रेस्ट. त्याला सोप्या भाषेमध्ये ब्रेस्ट अवेअरनेस असंही म्हटलं जातं. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेस कसं आहे की आता टिपिकली मी सांगतो, आता पेशंट लास्ट वीक ओनली आय सॉ, सो शी हॅड नोन दॅट देर इज सम चेंज इन हर ब्रेस्ट. तिला माहिती होतं की एक साधारण 6 महिन्या अगोदर काहीतरी लागलं मला गाठसारखं असं. टिपिकली ती सांगते मला असं वाटण्यासारखं काहीतरी जाणवलं ब्रेस्टमध्ये, बट देन शी इग्नोर्ड इट, शी फॉरगॉट अबाउट इट. ठीक आहे. मग नंतर परत आंघोळ करताना हात गेला तर तिथे अजून तिला थोडंसं वाढल्यासारखं ते वाटलं. ठीक आहे. मग नंतर जेव्हा ती आली कारण तिथे थोडं दुखायला सुरुवात झालेली. ऑलमोस्ट 8 मंथ्सचा पिरियड त्याच्यात गेला. म्हणजे प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात ही गाठीपासूनच होते, छोटी गाठ, नॉर्मली छोटी गाठ. ठीक आहे. सो बेसिकली देन शी केम टू द डॉक्टर, देन वी डिड द बायोप्सी, वी कन्फर्म्ड इट वॉज ब्रेस्ट कॅन्सर. नाव हॅड दिस लेडी, हीच व्यक्ती समजा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करत असती तर मग त्याच्यामध्ये काय बदल झाला असता ह्या स्टोरीमध्ये? सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये एव्हरी मंथ यू चेक युअर ब्रेस्ट. ठीक आहे. आंघोळ झाल्यानंतर आरशाच्या समोर उभे राहून पिरियड्स झाल्यानंतर, म्हणजे पिरियड्स तुमचे गेले की 5 ते 6 दिवसांनी ही ब्रेस्ट एक्झामिनेशन स्वतपासणी करायची असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये हाताच्या ह्या भागाने, म्हणजे फिंगर्सच्या समोरच्या साईडनी ब्रेस्टला चेक करायचं असतं. भरपूर यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे आहेत टू सी द प्रोसेस ऑफ डुईंग सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. बट द मेन एम काय आहे की 18 वयापासून ही स्व ब्रेस्ट तपासणीची सुरुवात व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो दॅट द फिमेल इज अवेअर अबाउट व्हॉट इज हर नॉर्मल ब्रेस्ट. जेव्हा हे आपल्याला कळतं की ही माझी नॉर्मल ब्रेस्टची कन्सिस्टन्सी आहे, ही नोड्युलॅरिटी आहे अशी फील होते, तर जेव्हा गाठीची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते तेव्हा ते आपल्याला लवकर निदर्शनास येतं की आपल्या ब्रेस्टमध्ये काहीतरी बदल होतोय. आणि बऱ्याच वेळेस जी गाठ, कारण हे नवीन झालेलं असतं, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करणाऱ्या व्यक्तीला ते लवकर जाणवतं आणि नवीन झाल्यामुळे डॉक्टरकडे रेफर करणं किंवा डॉक्टराला विचारायला येण्याची जी कालावधी आहे ती कमी होते. म्हणजे समजा एक व्यक्ती आहे जी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन मंथली करते आहे, किती पिरियड असतो डॉक्टर? एव्हरी मंथ करायचं असतं. महिन्यातून एकदा तुमचे पिरियड्स झाले की 5व्या 6व्या दिवशी, पिरियड्सच्या आधी कसं असतं, ब्रेस्ट आर बिकॉज ऑफ द हॉर्मोनल इन्फ्लुएन्स दे आर एनगॉर्स्ड और दे मे बी टेंडर, पेन होऊ शकतो. नॉर्मली 4 दिवस 5 दिवस पिरियड्स झाले की त्याच्यानंतर वी रेकमेंड की फर्स्ट संडे आफ्टर युअर पिरियड्स गो, संडेला फ्री असतो आपण, तर यू कॅरी आउट सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. ॲटलिस्ट 4 to 5 days गॅप शुड बी देअर. How do we do the self breast examination? Is that you stand in front of the mirror with your palm of your hands, you palpate the breast in a circular fashion, you palpate the armpits, armpitsला चेक करणे, मग बेडवर झोपून सुपाईन पोझिशन म्हणजे झोपलेल्या अवस्थेत तुम्ही ते परत एकदा चेक करणे. ठीक आहे. आणि त्यामध्ये मग तुम्हाला ते कळतं की कुठे काही बदल होतोय का, कुठे काही गाठ जाणवते आहे का. आणि सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे आपल्याला समजा गाठ जाणवली तर आपण डॉक्टरांना लवकर विचारू. हा जो गॅप आहे की जो आता मी जी स्टोरी सांगितली की ज्याच्यामध्ये 8 महिने लागले डॉक्टरांपर्यंत पोहोचायला, तो कमी होतो. कारण आपल्याला काहीतरी ॲबनॉर्मल जाणवलं तर आपण मे बी महिन्याभरातच दाखवायला जाऊ. ठीक आहे.
तर दॅट इज द बेनिफिट ऑफ सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. अँड द सेकंड बिगेस्ट बेनिफिट ऑफ सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन इज दॅट इट इज फ्री. फक्त वेळ द्यावा लागतो. डॉक्टर, पण मॅमोग्राम किती वेळापासून केलं पाहिजे आणि ते किती वेळा? सो स्क्रीनिंग मॅमोग्राफीची जी तपासणी आहे, स्क्रीनिंग म्हणजे काय की नॉर्मल व्यक्तीने मॅमोग्राफी कशी करावी, कधी करावी. तर टू डिटेक्ट द ब्रेस्ट कॅन्सर अर्ली, गाईडलाईन्स रेकमेंड टू डू स्क्रीनिंग मॅमोग्राफी फ्रॉम द एज ऑफ 40 एव्हरी इयर, 40व्या वर्षापासून. ठीक आहे. काही गाईडलाईन्स म्हणतात 50 नंतर तुम्ही सुरुवात करा. म्हणजे 40 इज द आयडियल टाइम. In India, I think 40 should be the time. Every year you have to do a screening mammography. स्क्रीनिंग मॅमोग्राफीमध्ये आपण एक्सरे काढतो ब्रेस्टचा. बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असतं पेशंट्सला, सर छातीचा एक्सरे मी केलेला आहे, हे ब्रेस्टचं काय नवीन आता. तर ब्रेस्टचा एक्सरे हा वेगळ्या प्रकारचा एक्सरे असतो, जेव्हा ब्रेस्टला एका मशीनमध्ये आपण कंप्रेस करतो आणि मग त्या एक्सरे फक्त ब्रेस्टचा काढला जातो. स्क्रीनिंग मॅमोग्राफीने आजार ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष आपल्याला हाताला लागण्याच्या आधी कळतो. म्हणजे जी गाठ तुम्हाला हाताला जाणवणार आहे, तर 1 ते 1.5 वर्ष त्याचे जे बदल आहेत ते तुम्हाला मॅमोग्राफीत दिसायला सुरुवात होते. सो यू आर डिटेक्टिंग द सेम डिसीज 1 year अर्लियर इफ यू आर डुईंग दिस टेस्ट. काही जाणवण्याच्या अगोदरच हे करायचं आपण कळतं. थोडक्यात सांगायचा अर्थ काय की जेव्हा हे बदल होतात, आपण काय बघितलं की ब्रेस्ट कॅन्सर हा पेशी लेवलवरती बदल होतोय. तर पेशी हा ॲबनॉर्मल व्हायला सुरुवात होते. पण जोपर्यंत आपली हाताची सेन्सिटिव्हिटी किंवा आपल्याला हाताला जाणवण्यास एवढी गाठ होणार, त्याच्या आधी भरपूर पेशी जमा व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर नॉर्मली आपल्याला हाताला एक साधारण 1 सेंटीमीटरची झाली असते तेव्हा कळायला लागतं. पण मॅमोग्राफीची जी टेक्निक आहे त्याने आपल्याला हे लवकर कळतं, कारण ते बदल आपण एक्सरेवर बघू शकतो. त्याच्यामध्ये मायक्रो कॅल्सिफिकेशन्स झाले, ठीक आहे, असे बदल आपल्याला दिसतात. कधी कधी आता ज्यांचे ब्रेस्ट मोठे आहेत त्यांना मे बी आतल्याच्या गाठी असतात, डीप सिटेड ट्युमर्स आम्ही म्हणतो, त्या नाही करणार हाताला. दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय दीज टेक्निक्स. ठीक आहे. यंग फिमेल्समध्ये एक्सरे मॅमोग्राफी ही आम्ही रेकमेंड करत नाही, कारण यंग फिमेल्समध्ये ब्रेस्टची डेन्सिटी किंवा घनता आपण म्हणतो ती जास्त असते, ग्लँड्युलर टिश्यू जास्त असतो, त्यामुळे एक्सरेमध्ये तेवढे डिटेल्स कळत नाहीत. मग त्यासाठी आपण सोनो मॅमोग्राफी किंवा USG अल्ट्रासाऊंड जे आपण म्हणतो, तर अल्ट्रासाऊंडची मॅमोग्राफी टेस्टिंग करतो. आणि ती आता कधी करावी, तर ती स्क्रीनिंगमध्ये नॉर्मली इन्क्लूड होत नाही. पण एखाद्या व्यक्तीला काही बदल झाले किंवा जसं आपण डिस्कस केलं की फॅमिलीमध्ये काही आहे, हिस्ट्री आहे, तर ह्या व्यक्तींनी ती सोनो मॅमोग्राफी पिरियडिकली केली तरी त्याचं काही नुकसान नाही आहे. डॉक्टर, पण आता आपली जी धावपळीची लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलमध्ये कोणत्या गोष्टी चेंज करायला हव्यात ज्याने हे धोके सगळे टळू शकतात, संभाव्य जे धोके आहेत ब्रेस्ट कॅन्सरचे? करेक्ट. सो बेसिकली एक्सरसाइज इन्क्लूड तुमच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही एक्सरसाइज थोडा इन्क्लूड करा. ठीक आहे. नॉर्मली मॉडरेट एक्सरसाइज म्हणजे वेट्सवाला एक्सरसाइज, वजन उचलून एक्सरसाइज, हा WHO म्हणजे जागतिक स्वास्थ्य ऑर्गनायझेशन जी आहे, तर ती काय म्हणते की तुम्ही एक 30 मिनिट्स moderate intensity exercise for 5 days or 50 minutes moderate to heavy intensity exercise for 3 days. एवढं केलं तरी पुरेसं आहे. म्हणजे 50 मिनिटं आठवड्यातनं 3 दिवस. त्याच्यामध्ये तुम्ही कार्डिओ करा, वजन उचला. दिस इज क्वाईट इफेक्टिव्ह वे ऑफ प्रिव्हेंटिंग मोस्ट ऑफ द ट्युमर्स. सेकंड इज हॅव अ हेल्दी वेट. वजन कंट्रोल करा. बॉडी मास इंडेक्स जो आहे तो 25च्या खाली ठेवा. ठीक आहे. थर्ड इज धावपळीच्या जीवनाला आपण कोपअप व्हावं म्हणून आपण स्मोकिंग करतो, अल्कोहोल कन्झम्पशन असतं, तर ते करू नका. देर आर डिफरंट वेज टू कोपिंग अप टू देअर स्ट्रेस अँड अदर थिंग्स. ठीक आहे. सो दॅट इज स्ट्रिक्टली टू बी अवॉइडेड. थर्ड की फूड. ठीक आहे. युअर व्हेकल विल रन ॲज गुड ॲज द फ्युएल यू इंजेक्ट इन टू इट. राईट. तर तुम्ही जेवण कसं करताय, तुम्ही रिफाईंड शुगर्स, प्रोसेस्ड फूड किती खाताय. ठीक आहे. नॅचरल बॅलन्स्ड डाएट, दिस इज समथिंग दॅट शुड बी लाईक एव्हरीबडी शुड हॅव दॅट. जंक फूड, एक्सेसिव्ह स्वीट्स, ऑल शुड बी अवॉइडेड. सो दीज आर सम बेसिक थिंग्स. स्लीप, अ गुड स्लीप, 8 hours स्लीप मिनिमम. वेळच्या वेळी झोपणे, लवकर झोपणे, लवकर उठणे जे आपण म्हणायचो, ते खरंच महत्त्वाचं आहे.
बेसिक रुटीन फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर, सगळेच कॅन्सर, जे कॅन्सर शब्द वापरला की घाबरायला होतं सगळ्यांनाच. ब्रेस्ट कॅन्सर असेल तरी सुद्धा तो घाबरायलाच होतं. मग ही जी ह्युमन टेंडन्सी आहे किंवा भीतीने जगतो माणूस, मग ती भीती कशी घालवायची कॅन्सर म्हटल्यावर? कॅन्सर हा आजार आहे तो वाढतोय, बराच वाढतो. आता जसं जसं आता आपली प्रॅक्टिसमध्ये पण आता इतके वर्षापासून आहोत, कमी कॅन्सरचे रुग्ण आधी दिसायचे. ठीक आहे, आता सगळ्या फॅमिलीमध्ये एक रुग्ण सापडतोच. आणि दिस इज गोइंग टू इन्क्रीज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. जे काही आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बदल होत चालले, आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल होत चालले, त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण हे वाढतच जाणार आहे. ठीक आहे, कॅन्सर झाल्यानंतर भीती ही स्वाभाविक आहे. कॅन्सर बऱ्याच वेळेस आपण ऐकून असतो की बरा होत नाही, कॅन्सर झाला म्हणजे गेम ओव्हर झाला. ठीक आहे, तर असं सर्वच केसेसमध्ये होईल असं नसतं. बऱ्याच वेळेस समजा कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला तर हा 100% आपण बरा करू शकतो. असे बरेचसे पेशंट्स आमचे आहेत जे आजारापासून आता कम्प्लिटली बरे झालेले आहेत. वी कॉल देम सर्वायवर्स. आणि देर आर लॉट मेनी सर्वायवर्स. ठीक आहे, आपण आपल्या सेंटरला PCC कॅन्सर सेंटर जे आमचं आहे वाशी, ठाणे आणि पनवेल इथे, तर इथे आम्ही म्हणजे एक चांगल्या वाजवी दरामध्ये क्वालिटी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. आणि मध्ये आता आम्ही एक म्युझिकल प्रोग्राम फॉर अवर कॅन्सर सर्वायवर्सही ऑर्गनाईज केलेला. आणि ऑलमोस्ट इट वॉज अ हाऊसफुल प्रोग्राम. आयुष्यावर बोलू काहीचा प्रोग्राम होता आणि खूप छान तो प्रोग्राम झाला. पूर्ण जे नाट्यगृह होतं ते फुल पॅक होतं. सो असं नाही आहे की कॅन्सरला डिफीट करता येत नाही. ठीक आहे, द ओनली थिंग इज दॅट बऱ्याच वेळेस आपण जे म्हणतो ना, गोष्टी ज्या ऐकलेल्या असतात त्या जास्त आपल्याला घाबरवतात. कारण बऱ्याच वेळेस ज्या पेशंटचे एक्सपिरियन्सेस वगैरे आपण ऐकून असतो, हे असेच पेशंटचे एक्सपिरियन्सेस असतात जे केसेस जास्त कॉम्प्लिकेट झाल्या किंवा ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला की माझ्या आजीला, मावशीला आजार होता, त्यांनी खूप खर्च केला आणि तरी काही आम्ही वाचवू शकलो नाही. अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला ज्या ऐकून असतात त्यामुळे जास्त भीती वाटते. ती स्वाभाविक आहे. बट जसे जसे ट्रीटमेंट पद्धती आता प्रगत होत चाललेल्या आहेत, अवेअरनेस वाढत चाललेला आहे, आपण ट्रीटमेंट लवकर सुरू करू शकतोय. आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करून प्रॉपर ज्या पेशंटची, म्हणजे आधी कसं होतं की प्रत्येक पेशंटला, आता ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला ऑलमोस्ट सर्वांना सेम ट्रीटमेंट दिली जायची. ठीक आहे, पण आता कसं आहे, आपण प्रकार आता आयडेंटिफाय करतो आजाराचे. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे मॉलिक्युलर किंवा प्रिसिजन ऑन्कोलॉजी जे आपण म्हणतो. ठीक आहे, प्रिसिजन ऑन्कोलॉजी म्हणजे काय की प्रत्येक पेशंटच्या आजाराला डीपमध्ये स्टडी करून त्यावर कोणती सर्वात बेस्ट ट्रीटमेंट हे आहे, प्रोसेस आहे जी बेस्ट आउटकम आपल्याला देऊ शकते, तो प्लॅन तसा बनवायचा. म्हणजे एखाद्याला टार्गेटेड म्युटेशन्स आहेत तर मग टार्गेट थेरपी द्यायची. एखाद्याला समजा इम्युनोथेरपीचा कॅन्डिडेट आहे तर त्याला इम्युनोथेरपी द्यायची. अशा नवीन नवीन थेरपीज, म्हणजे आपल्याला नेहमी किमो, सर्जरी, रेडिएशन एवढ्याबद्दलच माहिती असायचं, पण आता ह्या नवीन थेरपीज पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सहाय्य करतायत टू गेट अ व्हेरी गुड आउटकम फॉर अवर पेशंट्स. तर कॅन्सर समजा डायग्नोज झाला तर आय वुड से घाबरू नका, पण प्रॉपर टाईमला प्रॉपर स्पेशलिस्टचा सल्ला घ्या. कारण बऱ्याच वेळेस भीतीमध्ये आपण अशी पावलं उचलू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला नंतर जाऊन नुकसान होऊ शकतं. तर वेळच्या वेळी प्रॉपर सल्ला आणि वेळच्या वेळी ट्रीटमेंट ही सर्वात महत्त्वाची आहे. तेच उपचारांकडेच येत होते मी आता. ब्रेस्ट कन्झर्वेशन सर्जरी सुद्धा असते, तर ती सर्जरी नेमकी कशी असते, टाइम पिरियड किती असतो, त्याबद्दल पण सांगा. ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी म्हणजे बेसिकली आता ब्रेस्टमध्ये समजा गाठ निर्माण झाली तर सर्जरीमध्ये ती गाठ काढून टाकायची असते. राईट, तर ह्या ब्रेस्टमधनं गाठ काढण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही पूर्णच ब्रेस्ट रिमूव्ह करा. ब्रेस्ट रिमूव्ह करून आर्मपिट्समधल्या ज्या गाठी आहेत जिथे ब्रेस्ट कॅन्सर स्प्रेड होऊ शकतो त्याही रिमूव्ह करा. त्याला आम्ही लिम्फ नोड डिसेक्शन असं म्हणतो. ठीक आहे, आता जसं आपण म्हटलं की ब्रेस्ट इज अ ऑर्गन, लाईक इट हॅज नॉट जस्ट फंक्शनल है बट ऑल्सो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ओव्हर द पेशंट ऑर द पर्सन. राईट, सो ब्रेस्ट काढून टाकणे हे कधीतरी एखाद्या स्त्रीला ॲक्सेप्टेबल नसू शकतं किंवा काढल्यानंतर बऱ्याचशा वेळेस कधीतरी पेशंट्स डिप्रेशनमध्ये जातात, कारण इट इज असोसिएटेड विथ अ सेल्फ इमेज. राईट, बट नाव टेक्निक्स आर इव्हॉल्व्ड वेअर वी कॅन डू ब्रेस्ट कॉन्झर्वेशन.
मग आता ब्रेस्ट कॉन्झर्वेशन म्हणजे काय की फक्त गाठच काढणे. ओके. पण जो ब्रेस्ट टिश्यू आहे, जो दुसरा नॉर्मल टिश्यू आहे तो प्रिझर्व करतो आपण, त्याला म्हणतात ब्रेस्ट कॉन्झर्वेशन. आता कधी काही पेशंटची समजा मोठी गाठ असेल तर मग ह्यामध्ये आपण काही स्पेशल इंजेक्शन्स देतो, आधी ट्रीटमेंट देतो की जेणेकरून ही गाठ जी आहे ती श्रिंक होईल. ही गाठ श्रिंक झाल्यानंतर ऑपरेट करायला जास्त सोपं जातं, जास्त ब्रेस्ट टिश्यू आपण वाचवू शकतो. किंवा आपण ब्रेस्ट कॉन्झर्वेशनमध्ये ऑन्कोप्लास्टी म्हणून टेक्निक्स असतात की ज्याच्यामध्ये आपण गाठ काढली आणि तिथे जो खड्डा होतो तो आजूबाजूच्या टिश्यूला मोबिलाइज करून तो भरून काढायचा प्रयत्न करतो की जेणेकरून दोन्ही ब्रेस्टमध्ये जास्त अंतर दिसणार नाही किंवा जे आधीसारखंच आपण त्याला प्रिझर्व करायचा प्रयत्न करू. तर ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी ही बहुतेक करून आता आम्ही प्रेफर करतो, एस्पेशली फिमेल्स ज्या यंग आहेत त्या प्रेफर करतात. त्यांचे रिझल्ट ऑन्कोलॉजीच्या दृष्टीने म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंटच्या दृष्टीने हे पूर्ण ब्रेस्ट काढण्यासारखेच आहेत. ठीक आहे. फक्त ब्रेस्ट कॉन्झर्वेशनमध्ये रेडिएशन थेरपी ही एक थेरपी कंपल्सरी आपल्याला घ्यावी लागते. पण जेव्हा रिकन्स्ट्रक्शन सर्जरी असते मग ती सर्जरी किंवा त्या उपचारांनंतर आपल्या शरीरामध्ये काही बदल किंवा फरक जाणवतो का, किंवा आपल्या शरीराचं काही स्वरूप बदलतं असं काही होतं का या ट्रीटमेंट्स नंतर? येस, कोणती सर्जरी केली तर थोडाफार फरक तर जाणवणार, म्हणजे बदलणं त्याच्यामध्ये वी विल हॅव टू ॲक्सेप्ट दॅट. बट कसं आहे की बिकॉज द टेक्निक्स आर इम्प्रूव्हिंग दॅट इज प्रॉबेबली नॉट नोटिसेबल. ठीक आहे. त्या व्यक्तीला माहीत असणार आहे की त्याच्यामध्ये थोडाफार बदल दिसतोय. ठीक आहे. बट इट इज नॉट नोटिसेबल इन डे टू डे लाईफ, म्हणजे तिच्या बाकी काही दैनंदिन जीवनशैलीमध्ये बदल करायचा तिला गरज नसतो किंवा तिला म्हणजे शी कॅन लीड अन ॲब्सोल्युटली नॉर्मल लाईफ जस्ट लाईक शी डीड बिफोर द सर्जरी. ठीक आहे. बट येस, इफ यू से देर वुड बी अ चेंज सो देर वुड बी अ चेंज, बट मोर ऑर लेस काही थोडाफार सिमेट्रीमध्ये चेंज असतो. तरी आता सर्जिकल टेक्निक्स अशा पण आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही आता समजा डिटेलमध्ये बोलायचं झालं तर मग आता समजा एखाद्या साईडची आपण ब्रेस्टमधनं गाठ मोठी काढलेली आहे आणि दुसरी ब्रेस्ट मॅच नाही होते तर अपोजिट साईडची ब्रेस्ट रिडक्शन पण करता येते. सो ऑल दीज टेक्निक्स आर देअर. ठीक आहे. सो एक आहे कॉस्मेसिस पार्ट आणि दुसरा पार्ट आहे जो आपल्याला आजारापासून बरं करण्याचा पार्ट आहे. ठीक आहे. सो कॉस्मेसिस देर आर लॉट ऑफ ॲडव्हान्स टेक्निक्स. आजार बरं करण्यासाठी जी गाठ काढणे ती पूर्णपणे काढणे की परत येऊ नये ह्याचे काही प्रिन्सिपल्स आपण फॉलो करतो आणि दोन्ही जेव्हा आपण एकत्रितपणे फॉलो करतो त्याला आपण म्हणतो ऑन्कोप्लास्टी. प्लास्टिक सर्जरी आणि ऑन्को सर्जरी जे मिक्सचर ऑन्कोप्लास्टिक सर्जरी दॅट हॅज गिव्हन अ गुड कॉस्मेटिक आउटकम प्रिझर्विंग द ऑन्कोलॉजिकल आउटकम्स. आणि नॉर्मली वी प्रॅक्टिस दिस इन अवर रुटीन हे प्रोसेस वेर वी आर ट्रीटिंग द पेशंट्स विथ किमोथेरपी, ऑन्कोप्लास्टिक सर्जरीज, रेडिएशन लागलं तर रेडिएशन. And mostly if the patient has come early enough, all these are successfully done and the patient can go back like to the routine within a span of about 5 to 6 months. पण डॉक्टर आता कोणताही आजार म्हणजे तो कॅन्सर असू दे, ब्रेस्ट कॅन्सर असू दे किंवा कोणताही आजार त्याचे जे उपचार आहेत ते बराच काळ चालणार आहेत तर मेंटल पीस माणसाचं कुठेतरी हलतं. तर त्यासाठी मग त्या व्यक्तींनी काउन्सिल वगैरे काही करावं का? काउन्सिलिंगची गरज लागली तर डेफिनेटली आपण हेल्प घेतोच. ॲज मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आय थिंक युअर डॉक्टर इज युअर बेस्ट काउन्सिलर. दोन गोष्टी असतात की ट्रस्ट युअर डॉक्टर इफ यू आर इन गुड हँड्स अँड इट कॅन गिव्ह गुड रिझल्ट्स. सो बट एक समजा एखाद्या व्यक्तीला जसं काही डिप्रेशनसारखं झालं आहे वगैरे अशा गोष्टी डिटेक्ट होत आहेत तर डेफिनेटली वी टेक हेल्प ऑफ ऑन्को काउन्सिलर्स. जे सायकोलॉजिस्ट असतात जे बोलून तुम्हाला व्यवस्थितपणे काउन्सिल करू शकतात की ह्या आजाराकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कुठे चुकतोय, ज्याच्यामुळे तुमची भीती आहे ती जस्टिफाईड आहे का नाही आहे. अँड वन्स दिस एव्हरीथिंग इज पुट इन टू पर्स्पेक्टिव्ह, ठीक आहे, देन मोस्ट ऑफ द पेशंट्स आय थिंक सेटल डाऊन. नॉर्मली इन माय प्रॅक्टिस ह्याची हे जे आहे ना हे फार कमी जाणवतं खरं तर. एकदा डायग्नोज झालं की पेशंट ॲक्च्युली बिकम्स वॉट आय फील इज दे आर द ह्युमन्स आर व्हेरी रेझिलियंट. जेव्हा कॅन्सरचा डायग्नोज होतो फॅमिली घाबरलेली असते पण पेशंट हे फाईट करायला जास्त रेडीनेस दाखवतात, डिटरमाइंड असतात. आणि अँड दॅट इज ऑलमोस्ट ट्रू फॉर 80% ऑफ पेशंट्स दॅट आय हॅव डेल्ट विथ.
म्हणजे खचून जाणारा पेशंट हा फार क्वचितच बघायला मिळतो. एक्झॅक्टली, माझा प्रश्न तोच होता आता. म्हणजे जेव्हा रुग्ण आहे, त्याची ट्रीटमेंट सुरू आहे, तो बरासुद्धा रिकवर होतोय, बरा होतोय, बट वेन इट कम्स टू फॅमिलीचा सपोर्ट किती मॅटर करतो. कारण की बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच अंशी बघितलं जातं की कॅन्सर इज इक्वल टू भीती, हे समीकरण आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट किती मॅटर करतो. फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आउटकम्स समजा आपण म्हटलं की ज्यांना स्ट्रॉंग सोशल सपोर्ट आहे, फॅमिली फ्रेंड्स आपल्याला हेल्प करतायत, तर त्या पेशंटला ही जी जर्नी आहे ट्रीटमेंटची, दॅट इज मच मोर स्मूदर, दॅट इज मच मोर कम्फर्टेबल. ठीक आहे. अँड आउटकम्स ट्रान्सलेट इन टू इट. ठीक आहे. म्हणजे ज्यांना हे सपोर्ट आहे त्यांचे जे आपलं ओव्हरऑल आउटकम जे येत आहे ते पण चांगले येतात. ठीक आहे. आउटकम म्हणजे की आजाराला ची जी ट्रीटमेंट तुम्ही कशी टॉलरेट करताय. ठीक आहे. सो ऑल दीज थिंग्स आर मच बेटर. फॅमिलीमध्ये डेफिनेटली जसं तुम्ही म्हटलात की एक स्ट्रेसफुल पिरियड असतो तो, आणि वेळ असतो, वेळ द्यावा लागतो पेशंटला ट्रीटमेंटसाठी. येण्या जाण्याचं ते एक जे हे असतो, टाईम असतो, त्यांना काही साईड इफेक्ट्स वगैरे होत आहेत. नॉर्मली मोस्ट मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन इज अ वर्किंग क्लास पॉप्युलेशन. प्रत्येकाचे जॉब्स आहेत, तर ते हँडल करून हे मॅनेज करणं प्रत्येकाला डिफिकल्ट जातं. पण त्यातल्या त्यात समजा सपोर्टिव्ह फॅमिली असेल तर पेशंटला एक ती कम्फर्ट, कॉन्फिडन्स, वेळच्या वेळी ट्रीटमेंट होणे, हे सर्व जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या की तुमचे जे ओव्हरऑल आउटकम्स आहेत ते इम्प्रूव्ह होतात. मॉनिटरीली बऱ्यापैकी आम्ही बघतो की पेशंट्सला डिफिकल्टीज असतात. आपलं जे सेंटर आहे PCC कॅन्सर सेंटर, तर आता आमची एक म्हणजे NGO विंग पण आहे, PCC इनिशिएटिव्ह म्हणून. तर त्यामध्ये आम्ही आर्थिकदृष्ट्या पण पेशंट्सला हेल्प करायचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या ट्रस्टशी टायअप करून, NGOशी टायअप करून आपण पेशंट्सला मेडिसिन्स म्हणा, फ्री मेडिसिन्स म्हणा, असेही प्रोव्हाइड करतो. सो दॅट पेशंट्स हू आर नॉट एबल टू काइंड ऑफ कम्प्लीट द ट्रीटमेंट बिकॉज ऑफ सर्टन मॉनिटरी रिस्ट्रिक्शन्स किंवा आर्थिकरित्या त्यांना मदत व्हावी, या दृष्टीने पण एक आपलं कॉन्ट्रीब्युशन आपलं व्हावं त्यांच्या ट्रीटमेंटसाठी, तर तेही आम्ही प्रयत्न करत असतो. बाकी महत्त्वाचा एक पॉईंट आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी, डू हॅव अ मेडिकल इन्शुरन्स फॉर युअर सेल्फ. बऱ्याच वेळेस आताही आपण बघतो की आपल्या इंडियन किंवा भारतीय पॉप्युलेशनमध्ये इन्शुरन्सचं प्रमाण कमी आहे. तर चांगला एक इन्शुरन्स असायलाच पाहिजे सर्वांचा. ॲटलिस्ट एक 10 lakhsपर्यंतचा इन्शुरन्स करणं हे आत्ताच्या आजारांच्या आणि ट्रीटमेंटच्या दृष्टीने बघता महत्त्वाचं आहे. तर डेफिनेटली इट्स अन इम्पॉर्टंट पॉईंट दॅट वी शुड टेल एव्हरीबडी की इन्शुरन्स करून घ्यावा. असेल तर बऱ्याच वेळेस अपडेट करून घ्या, कारण कॅन्सर आणि हे सगळे आजार त्याच्यामध्ये, आणि ज्या आता प्रगत कॅन्सर उपचार पद्धती आहेत त्या तुमच्या इन्शुरन्समध्ये कव्हर होत आहेत का एकदा बघून घ्या, कारण बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये क्लॉजेस असतात आणि नंतर त्रास होतो. तर जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे एकदा रिव्ह्यू करून त्या अपडेट करून घ्याव्या सर्वांना. अगदी अगदी. डॉक्टर, जेव्हा उपचार सुरू होतात, जेव्हा डिटेक्ट होतं, जेव्हा उपचार सुरू होतात, तर ते उपचार सुरू झाल्यानंतर किंवा उपचार केल्यानंतर स्त्रिया काम करू शकतात की मग कम्प्लीट बेड रेस्ट त्यांना असतो? 100% काम करू शकतात. आम्ही जेव्हा आता ब्रेस्ट कॅन्सरचे, आय विल गिव्ह यू अ स्टोरी. सो यंग पेशंट, फिमेल पेशंट अबाउट 32, ब्रेस्ट कॅन्सर. शी वॉज अ टीचर, आणि कोविडच्या वेळेसची गोष्ट आहे, म्हणजे पोस्ट कोविड त्यांचे जे मुलांचे हे व्हायचे, कॉम्प्युटरवरती सेशन्स असायचे ना, काय म्हणायचं आपण त्याला, म्हणजे मास क्लासेस नाही. सो वेन दे डिड नॉट यूज टू गो टू स्कूल, they had their video conferencing, like where they used to take classes on that. So she was taking treatment at that time. So she was very worried की ते मुलांचे क्लासेस वगैरे घेऊ शकते का, and all these things. So she did everything during her treatment also, she did that. ठीक आहे. त्याच्यानंतर आय वुड लाईक टू शेअर, एक बँक एम्प्लॉई होती, तर तिची पण ती किमो घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी बँकमध्ये जायची कामाला. आणि आता किमोमध्ये बऱ्याचशा स्त्रियांना हे असतं की केस गळतात, तर आपल्या सेंटर्सला आपल्या इथे स्कॅल्प कूलिंग म्हणूनही आपण टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली की ज्याच्यामध्ये 80% हेअरफॉल आपण कमी करू शकतो ड्युरिंग किमोथेरपी. की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जो त्रास होतो किमोमुळे
तो होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे तुमच्या ट्रीटमेंटच्या पिरियडमध्ये तुम्ही डेफिनेटली काम करू शकताय. ठीक आहे. फक्त महत्त्वाचं मी माझ्या सर्व पेशंट्सला सांगतो की इन्फेक्शन होऊ नये. तुमची जी थेरपी चालू असते त्यामध्ये तुम्ही इन्फेक्ट होऊ शकता, तर तसं गर्दीचे ठिकाणे टाळावीत, मास्क वापरावं, कच्च्या वस्तू खाऊ नयेत, जेवण शिजवून व्यवस्थित हायजिनिक प्रकारे खावं, बाहेरच्या वस्तू अवॉइड कराव्या, फ्लुइड इंटेक व्यवस्थित ठेवावा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ड्युरिंग ट्रीटमेंट जास्त स्ट्रेस घेऊ नये. एखादी वस्तू नसेल जमत तर सुट्टी टाकून आराम केलेला बरा. पण बेसिकली ट्रीटमेंटच्या दरम्यान आपल्याला घरी बसायला पाहिजे असं नाही आहे. जे जमेल ते काम तुम्ही करू शकता. वर्क फ्रॉम होम असेल, यू कॅन डू वर्क फ्रॉम होम डेफिनेटली. तुम्ही आता जसं म्हणालात की केमोथेरपी असू दे किंवा रेडिएशन सर्जरी असू दे, ती केल्यावर त्याचे इंटरनल काही साईड इफेक्ट्स होतात का? साईड इफेक्ट्स होतात, बट दे आर नॉट लॉंग टर्म बिकॉज इट्स लाईक अ कंट्रोल्ड वे टू ट्रीट युअर डिसीज. आता आपण अँटीबायोटिक घेतलं तर साईड इफेक्टमध्ये ॲसिडिटी कधीतरी होऊ शकते. तसं ह्या जे उपचार पद्धती आहेत, जसं आता किमोथेरपी म्हटलं तर आपण बघितलं की हेअर लॉस इज वन ऑफ द साईड इफेक्ट्स. नॉझिया, वॉमिटिंग म्हणजे उलटीसारखं वाटणं किंवा उलटी होणे हा एक साईड इफेक्ट असू शकतो. अंगदुखी किंवा मळमळ हे साईड इफेक्ट असतात. पण आता साईड इफेक्ट का होत आहेत ह्याच्यावरती खूप संशोधन झालेलं आहे. तर नॉर्मली जेव्हा आम्ही थेरपी देतो तुम्हाला तर फक्त औषधं दिलेली नसतात, त्यासोबत अशी औषधंही दिलेली असतात की तुमची जी मेन औषधं आहेत त्यांचे साईड इफेक्ट प्रिव्हेंट व्हावे. म्हणजे नुसती किमोची औषधं देत नाही आपण, पण साईड इफेक्ट प्रिव्हेंट करण्यासाठी आपण अशी औषधं देतो. सो तो अख्खा एक प्रोटोकॉल एक्झिक्यूट केलेला असतो सो दॅट मोस्ट ऑफ द साईड इफेक्ट्स आर प्रिव्हेंटेड. खूप साईड इफेक्ट थेरपीमुळे झालंय असं आता क्वचितच दिसून येतं. आता जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असते तेव्हा अर्थात मेडिसिन्स सुरू असतात, ट्रीटमेंट्स आहेत, बरेच उपचार आहेत, पण ते सगळं करताना म्हणजे शारीरिक एक्झरसाइज, फिजिकल एक्झरसाइज करणं हे सुरक्षित आहे का जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असते तेव्हा? ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असताना एक्सरसाइज आम्ही रेकमेंड करतो. यू कॅन ॲटलिस्ट डू योगास, ठीक आहे, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. खूप वेट लिफ्टिंग आणि खूप एक्झर्शन होत आहे असे एक्सरसाइजेस टाळावेत. बॉडीला रिकव्हरी यायला वेळ लागतो, एनर्जी लेवल्स कमी असतात. सो तशा प्रकारे आपण माइल्ड असे एक्सरसाइजेस करू शकतो. एकदा रिकव्हरी तुमची झाली किंवा तुमची ट्रीटमेंट संपली तर त्यानंतर मग योगासनं म्हणा, फिजिओथेरपी आणि नॉर्मल तुमचे जे काही एक्सरसाइजेस आहेत, एरोबिक म्हणा, वेट्स म्हणा, हे सगळे तुम्ही करू शकता. अच्छा डॉक्टर, आपण आता मगाशी बोललो की फॅमिली सपोर्ट हवा आहे, फ्रेंड्सचा सपोर्ट हवा आहे, काउन्सिलिंग करू शकतो. पण जो रुग्ण, जो पेशंट ब्रेस्ट कॅन्सर गो थ्रू होतोय, जातोय त्या आजारातून, त्याचा स्वतःचा माइंडसेट नेमका कसा असला पाहिजे, तो किती मेंटली स्टेबल असला पाहिजे त्या पिरियडमध्ये, ज्या पिरियडमध्ये उपचार सुरू असतात किंवा जेव्हा ते प्रिव्हेंट झालं आहे की बाबा आहे आपल्याला, तर तेव्हा मेंटली स्ट्रॉंग कसं राहायचं त्या पेशंटने? सो बेसिकली जसं मी म्हटलं की ब्रेस्ट कॅन्सर हा क्युरेबल आजार आहे. डिटेक्ट व्यवस्थित टाइमली झालेला असेल तर थोडे दिवस हा आपला ट्रीटमेंटचा कालावधी असतो, त्याच्यानंतर यू कॅन गेट बॅक टू नॉर्मल. ठीक आहे. सो डेफिनेटली पेशंट्स शुड नॉट बी अफ्रेड की त्यांना आजार डिटेक्ट झालेला आहे. दे शुड बी हॅविंग अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स द डिसीज. ट्रस्ट द ट्रीटमेंट प्रोसेस. ठीक आहे, ट्रस्ट द डॉक्टर्स. आणि नॉर्मली समजा प्रॉपर गायडन्समध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तर सगळ्या स्टँडर्ड गाईडलाईन्स फॉलो केल्या जातात की सो दॅट मिनिमाइज होतील तुमचे साईड इफेक्ट्स आणि मॅक्झिमम बेनिफिट विथ मिनिमम रिस्क आपण अचीव करू शकतो. त्यामुळे जे मनाने खचून जाण्याची गरज नाही आहे. बी काइंड ऑफ बी कॉन्फिडेंट दॅट यू विल बी एबल टू ओव्हरकम दिस. ठीक आहे. अँड युजली विथ प्रॉपर गायडन्स अँड टाइमली ट्रीटमेंट ते होऊ शकतं. डॉक्टर, पण आता जेव्हा ट्रीटमेंट सुरू असते, जेव्हा उपचार सुरू असतात, तेव्हा पथ्य काही असतात का, ती पाळायला सांगतात? कोणत्या गोष्टी प्रामुख्याने टाळायला पाहिजेत किंवा सप्लिमेंट्स वगैरे लोक घेतात, तर काय काय गोष्टी टाळाव्या त्या पिरियडमध्ये? सो बेसिकली समजा आपण बघितलं तर हेल्दी डाएट म्हणजे आपलं भाजी पोळी डाळ भात हा जो आहार आहे हा सर्वात छान आहार आहे.
सप्लिमेंट्स वगैरे घ्यायची नॉर्मली गरज नसते. ड्युरिंग ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट सुरू असताना बेसिक प्रिकॉशन्स दॅट वी हॅव टू टेक इज दॅट अवॉइड इन्फेक्शन्स, अवॉइड रॉ फूड, रॉ स्टफ, हॅव कुक्ड फूड, जेवण शिजवून खायचं आहे, बाहेरच्या वस्तू नाही खायच्या आहेत ज्याच्यामुळे इन्फेक्शन, डायरिया, लूज मोशन्स वगैरे होऊ शकतात. उकळून थंड केलेलं पाणी किंवा आरोचं पाणी प्यायचं आहे. ठीक आहे. दुसरं मग तुम्ही म्हणालात की सप्लिमेंट्स नॉर्मली, सप्लिमेंट्स वगैरे घेत असाल तर डेफिनेटली डॉक्टरला कन्सल्ट करा की ॲक्च्युली गरजेचं आहे का. ठीक आहे. तुम्ही नेमकं कोणत्या सप्लिमेंट्स घेताय. सप्लिमेंट हा खूप ब्रॉड टर्म झाला. ठीक आहे. नॉर्मल मल्टीव्हिटॅमिन जसं फोलिक ॲसिड, B12 झालं हे ठीक आहे. बट समजा तुम्ही काही वेगळ्या प्रकारच्या सप्लिमेंट्स घेत असाल तर डॉक्टरांना दाखवून द्या एकदा की हे चालू आहे, हे व्यवस्थित आहे का. आणि बरेचसे म्हणजे ओव्हर द काउंटर्स वगैरे असे मिळतात. गरजेच्या असल्या आणि व्यवस्थित असल्या, मेडिकली अप्रूव्ड असल्या तर घ्यायला काही हरकत नाही. पण समजा अनअप्रूव्ड असतील, आपल्या औषधांशी त्यांचा काही क्लॅश होणार असेल, इंटरॅक्शन्स असतील तर डेफिनेटली शो इट टू युअर डॉक्टर्स. म्हणजे स्वतःहून मनाने घेऊ नका काही, प्रॉपरली ते डिस्क्लोज करा सो दॅट कोणत्याही ट्रीटमेंटचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळेल. मला विचारायचं होतं की स्ट्रेस असतो किंवा मग झोपेची रिकव्हरी, त्याचा काय प्रभाव पडतो. झोपेची रिकव्हरी. ओके. सो बेसिकली स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्लीप इज टू डिस्ट्रेस युअर सेल्फ, राईट. समजा आपण वेळच्या वेळी एक डेली आपण समजा 7 to 8 आवर्सची आपली स्लीप होत असेल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिबूट युअर सिस्टम. ठीक आहे. तर समजा तुमची झोप होत नसेल, आणि हे नॉट ओनली फॉर पेशंट्स हू आर टेकिंग ट्रीटमेंट बट फॉर एनी जनरल पर्सन, स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्लीप हेल्प्स युअर ब्रेन टू डिस्ट्रेस, इट काइंड ऑफ reboots your system, helps you think clearly. So all these things are very important. तर मग डेफिनेटली झोप ही वेळच्या वेळी घ्यावीच. एक 8 तासाचं मिनिमम रिक्वायरमेंट असते. 8 ते 10 तास म्हणतात. जसं जसं एज आपलं होत जातं तसं तसं झोपेची रिक्वायरमेंटही चेंज होत जाते. तर पण बेसिकली 8 to 10 hours ऑफ स्लीप इज समथिंग दॅट इज रिक्वायर्ड अँड एव्हरीबडी शुड हॅव इट. पण आता एकदा आपण उपचार करायला लागलो पण उपचार संपले ब्रेस्ट कॅन्सरवरचे, तर मग ते पुन्हा उद्भवू शकतं का. सो ब्रेस्ट कॅन्सर समजा आपला पूर्णपणे ट्रीट झालेला आहे तर त्यानंतर जसं मी मागे म्हटलं की सर्वेलन्स म्हणजे तुम्हाला ठराविक पिरियडमध्ये डॉक्टरांना परत परत भेटत राहावं लागतं. काही तपासण्या असतात त्या आपल्याला रेग्युलरली करत राहायच्या असतात. सो नॉर्मली जेव्हा एखादा आजार किंवा कॅन्सरमध्ये समजा तुमचा आजार कम्प्लिटली गेलाही किंवा स्कॅन्स वगैरे आम्ही केले आणि ते कम्प्लिटली नॉर्मल जरी आले तरी आम्ही काय म्हणतो की हा आजार सध्या रेमिशनमध्ये आहे. म्हणजे आजार सध्या कंट्रोलमध्ये आहे, आपल्याला नॉन डिटेक्टेबल रेंजमध्ये आहे. आणि ठराविक कालानंतर मे बी 3 वर्ष 5 वर्ष हा समजा तसाच राहिला तर मग आपण म्हणतो की तुम्ही आता पूर्णपणे ह्याच्यातनं बरे झालात. आलं लक्षात. नाही पण मग कोणते चेकअप्स वगैरे स्पेसिफिकली करावे लागतात का उपचारानंतर. सो उपचारानंतर नॉर्मली आपण 3 महिन्यानंतर एकदा परत सोनोमॅमोग्राफी करून घेतो. त्याच्यासोबत काही ब्लड टेस्ट असतात आणि पिरियडिकली हे 6-6 महिन्यांनी पहिल्या वर्षासाठी आपल्याला टेस्ट करत राहायचे असतात. समजा पेशंटला त्यामध्ये काही परत बदल आढळले किंवा काही सिम्पटम्स दिसायला लागले तर मग आपण त्यांना एक्स्ट्रा तपासण्या किंवा ॲज पर देअर सिम्पटम्स त्यांना आपण टेस्ट रेकमेंड करू शकतो. आणि जसं जसं वर्ष वाढत जातात म्हणजे आज तुमची ट्रीटमेंट संपली 1 वर्षानंतर मग ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे टेस्ट करण्याची त्याच्यामध्ये गॅप वाढत जातो. म्हणजे आता तुम्ही समजा 6 महिन्याने करत असाल तर तेव्हा वर्षातनं एकदा ती सुरू होते. असं बरेच लोक असतात की त्यांना काहीतरी दुखलं किंवा तुम्ही जसं म्हणलात पूर्ण आपल्या प्रोग्राममध्ये की गाठ झाली थोडीशी तर डॉक्टरकडे जायला घाबरतात किंवा मग ते लोक काय करतात किंवा आपल्याकडे वेळ नाही आहे पटकन गुगल करतो, सिमिलर काहीतरी मेडिसिन घेतो आणि मी स्वतःच घेतो. ते किती गंभीर असू शकतं, त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि शेवटाकडे येताना आपल्या प्रेक्षकांसाठी ओव्हरऑल तुमचा मोलाचा सल्ला डॉक्टर. सो बेसिकली गुगलवरती खूप इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आता आणि फक्त ती प्रॉपर वेमध्ये ॲसिम्युलेट करायला पाहिजे. आणि कसं आहे की गायडन्सची गरज असतेच. म्हणजे आता उद्या समजा मला एखादं से फॉर एक्झाम्पल हा माईक आहे, मला आता खराब झाला आणि मला रिपेअर करायचं, गुगलवरती आहे सगळं आहे कसं करायचं वगैरे, तरी आय मे नॉट बी एबल टू डू दॅट बिकॉज आय एम नॉट अन एक्सपर्ट इन दॅट. मी पार्ट्स आयडेंटिफाय नाही करू शकणार, ते कुठे जोडायचे आहेत, माझ्याकडे ॲडिक्वेट टूल्स नाही आहेत. सोल्डरिंग आयर्न लागत असेल माझ्याकडे ते नाही आहे.
तसं गुगलवरती तुम्हाला माहिती मिळेल, पण डोंट सेल्फ डायग्नोज अँड सेल्फ मेडिकेट. ठीक आहे. सो गो टू दॅट इन्फॉर्मेशन हेल्प्स यू अंडरस्टँड थिंग्स, but don't take decisions on that basis of that information because that patient is not trained to process that information. ते जे ट्रेनिंग आहे ते डॉक्टरांनी 10 वर्ष 15 वर्ष जे त्यांचं शिक्षण आहे ती इन्फॉर्मेशन प्रोसेस कशी करायची, ती कुठे कधी कशी अप्लाय करायची, ह्याची जी एक स्किल आहे ती त्या डॉक्टरकडे आहे. तुम्ही इन्फॉर्मेशन घ्या, तुमचे डाऊट्स लिहून आणा. बरेचसे पेशंट्स लिहूनही आणतात, शांतपणे आम्ही त्यांना एक्सप्लेनही करतो. ठीक आहे. तर हे महत्त्वाचं आहे. सो यूज इट प्रॉपरली. हॅव्हिंग इन्फॉर्मेशन इज इम्पॉर्टंट, बट युझिंग इट प्रॉपरली इज मच मोर इम्पॉर्टंट. ठीक. सो दॅट वुड बी माय फायनल टेक होम मेसेज, दॅट one is any cancer if detected early is extremely curable. You need to know or be aware about the early symptoms of the cancer. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनात गाठ कुठल्याही प्रकारची असेल तर लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि 40 नंतर स्क्रीनिंग टेस्ट ह्या खूप महत्त्वाच्या आहेत अर्ली डिटेक्शनसाठी. आजार झाला असल्यास घाबरून जाऊ नका. डिटरमाइंड व्हा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आजाराला फाईट करा. आता खूप अशी औषधं आणि खूप अशा पद्धती आलेल्या आहेत ज्या पूर्णपणे तुमचा आजार बरा करू शकतात. फक्त महत्त्वाची गोष्ट आहे की वेळच्या वेळी निदान, प्रॉपर डॉक्टरांचा सल्ला आणि वेळच्या वेळी ट्रीटमेंट. विथ दिस आय विल कन्क्लूड. थँक्यू. तर आपण पाहतो की बऱ्याच वेळापासून आपण या ब्रेस्ट कॅन्सरवर डॉक्टरांसोबत चर्चा करत होतो. अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला समजवलेल्या आहेत, खूप छान सल्ले दिलेले आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे. इथून की काय खावं, काय प्यावं, कोणती एक्झरसाईज करावी, अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी डॉक्टरांनी आपल्याला आज समजवलेल्या आहेत. याची जनजागृती होणं खरोखर अत्यंत गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डिसीजवर, या आजारावर उपचार आहेत का, तर नक्कीच उपचार आहेत, पण जेव्हा आपण योग्य सल्ला घेऊ. डॉक्टरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं, खूप छान सल्ले दिले. डॉक्टर तुमचे खरोखर मनापासून आभार. आणि या पॉडकास्टमध्ये आपण आज इथेच थांबतोय. हा एपिसोड तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. हेल्दी राहा. थँक्यू.